नीता, नमस्कार मॅडम. नमस्कार. कोण बोलला? मी विनीता परांजपे सांगलीहून हा, बोलते. नीता. बर बर. नमस्कार मॅडम, मी शशिकांत ढोले अमरावतीवरून. नमस्कार. आपण भेटलो होतो पुण्याला आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने. बर बर. साधना महोत्सव. हा, शशिकांत ढोले बर दहनकर सरांसोबत आलो होतो. बर. जबरदस्त झाला ना इव्हेंट? हो, मस्त झाला, खूप छान. त्यांचे व्हिडिओ अजूनही माझ्याकडे आहेत. बर बर. हो. 800-850 लोक विजिट करत होते. नमस्कार मॅडम, मी नमस्कार. विजय बैरागी मुंबईहून. बर आपले व्हिडिओज मी पाहिलेत आणि खूप इंटरेस्टिंग. त्याच्यामुळे इनफॅक्ट माझ्या मनामध्ये इच्छा झाली की आपण शिकावं. मला ह्याचं बॅकग्राऊंड वगैरे काहीच माहिती नाहीये, पण केवळ त्या जिज्ञासापोटी मी जॉईन केलेलं आहे आणि तुमचा मार्गदर्शन लाभेल याच्यात आनंद आहे. नक्कीच. आपल्या संस्थेत अनेक विद्यार्थी की ज्यांनी आयुष्यात विचार केला नव्हता की आपण कधीतरी ज्योतिषशास्त्र शिकू, हो, आणि असे विद्यार्थी आता ज्योतिष रत्न, ज्योतिष अलंकार, वाचस्पती अशा परीक्षा त्यांनी दिलेल्या आहेत. अरे वा. मी अनेक मध्यंतरी मुली. तुमचे ते राजकीय सगळे हे पाहत होतो, म्हणजे त्याच्याने मला हळूहळू जास्त बर इंटरेस्ट निर्माण झाला त्यामध्ये. बर बर. फार छान, थँक्यू. ओके. मनीषा, कॅमेरा नीट कर. अनिता, शिल्पा. नमस्कार कपूर मॅडम. सर. होय होय, छान. आता कशी चांगली दिसते ना कॅमेरा. बर बर. मॅडम मी पण आले तुमच्या प्रोग्रामला, बर्थडेच्या 61च्या बर बर. पुण्यात. अच्छा. मी पुण्यात. हो. कसा वाटला कार्यक्रम, कसा वाटला? खूप सुंदर, खूप सुंदर. खूपच छान झालं. बहुतांश विद्यार्थी बरेचसे आलेले आहेत. आपण सुरुवात करणार आहोत आता. तत्पूर्वी कुणाला काही बोलायचंय की तुम्हाला? एकदा मी म्यूट करू सगळ्यांना. एकदा म्यूट करते. काय होतं, बॅकग्राऊंडला आवाज सुरू असतात काहीतरी. मग ज्यांना बोलायचं असेल त्यांनी हात वर करायचा, मी अनम्यूट करेल, मग आपण बोलूया. ठीक आहे? आजची आपली मॅडम मला बोल ना बेटा. मी काल जो फॉर्म भरला ना, त्यात माझा पासवर्ड आणि ते रॉंग दाखवतंय, तर ते माझं लॉग इनच होत नाहीये पुढे. मी माही मॅडमला SMS केलाय, पण बहुतेक अजून झालेलं नाही हे. नाव काय तुझं? नीता शरद पुराणिक, पुण्यात नाही मी. बरं बरं. मला तुझा व्हिडिओ नाही दिसत आहे. ठीक आहे. कसं होत आहे ना की संख्या खूप जास्त. मला असं वाटलं होतं की आपल्याकडे ऑलरेडी 15,500 विद्यार्थी महाराष्ट्रातून अभ्यास करीत आहेत, तर आता नवीन विद्यार्थी फारसे येणार नाही. पण पुन्हा एकदा संख्या खूप मोठी आली तर आपण सोमवार मंगळवार पर्यंत सगळ्यांचे कोड काय फायनल म्हणाला करू मॅडम? वेबसाईटवर. मग तुम्हाला ते दिसायला लागेल. हॅलो. मी सकाळी हा मेसेज टाकला होता की अजून सगळ्यांचे रजिस्ट्रेशन. काय असतं ना, वेबसाईटवर मी मॅडम मला तुमच्या आवाज येत सगळ्यांच्या नाहीये तुमचा. काय बेटा, काय बोललीस तू अनिता? सकाळी मी माझा आवाज मेसेज. येतोय मॅडम तुम्हाला? होय होय, येतोय. तुमचा येत नाहीये मला. बाकीच्यांना येतोय माझा आवाज? येतोय. मग हो येतोय. हो येतोय. तुझं डिव्हाइस ओके कर. मी परत लॉग इन करते. डिव्हाइस ओके कर. हा, ठीक आहे. आचरेकर सर बोला. नमस्कार मॅम, ऍक्च्युली माझाही सेम प्रॉब्लेम होतोय. मी वेबसाईटला लॉग इन केलं ना, तर मला पासवर्ड नाही मिळालं अजून. आपल्या मेलवर जे इन्स्ट्रक्शन आले होते ना पुस्तकाचे, तर मी पुस्तकं घेतलेली आहेत. मे बी 2-3 दिवसात पुस्तकं मिळून जातील मला, पण ते लॉग इन झालं नाहीये माझं. ठीक आहे. तुम्हाला एक सांगते, आजची आपली मीटिंग झाली ना की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली असतील. ठीक आहे?
ओके. तर आता थोडस मध्ये आपण प्रश्न नाही विचारूया, मी तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी स्वतंत्र वेळ देईल तेव्हा विचारूया, ठीक आहे? तर थोडक्यात आपल्या संस्थेची माहिती देते. आपल्या संस्थेत गेल्या 7 वर्षामध्ये जवळपास 15,500 विद्यार्थी अभ्यास करताय. ज्योतिषशास्त्र ज्यांनी शिकायचा कधीही विचार केला नव्हता, म्हणजे अशा IT ऑफिसर असतील, डॉक्टर्स असतील, वकील असतील, भारतातले आणि भारताबाहेरचे अनेक IT ऑफिसर्स असतील, अशा सर्वांनी हा अभ्यास सुरू केला, कारण की आपण तेवढं कम्फर्ट झोनमध्ये त्यांना अभ्यासाला सोय करून दिली. कदाचित ईश्वराने तो मार्ग आपल्याला दाखवला आणि आपल्या थ्रू हे काम करून घेतलं असं आपण म्हणू शकतो. प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि आपल्या संस्थेचं स्वप्न असं आहे की घराघरात ज्योतिषशास्त्र. आपण प्रत्येक व्हिडिओ नंतर म्हणतो हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष. प्रत्येक घरात ज्योतिषशास्त्र पोहोचवणं हे स्वप्न घेऊन आपण कार्य करतोय. त्याचं कारण आहे की ज्योतिषशास्त्र हे आपल्या ऋषीमुनींनी निर्माण केलं, मानवी कल्याणासाठी निर्माण केलं आणि ते आपल्याला सगळ्यांना मोफत प्राप्त होत आहे. आणि ज्या अनमोल वस्तू असतात, हवा, पाणी, प्रकाश, या मोफतच असतात. ऋषीमुनींनी हे शास्त्र आपल्यापर्यंत पोहोचवलं की जे मोफत आहे आणि ज्यामुळे मानवी आयुष्य सुखद होऊ शकतं, समृद्ध होऊ शकतं. त्या शास्त्राचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, म्हणून आपण ही योजना राबवतोय. ही योजना राबवत असताना आम्हाला सुद्धा काही अनुभव आलेत. पहिल्या वर्षी आपण जेव्हा बॅच सुरू केली तेव्हापासून आजपर्यंत अनेक बदल घडत आले, वारंवार बदल झालेत आणि तसतसं आपण अभ्यासक्रमात देखील बदल केले. कारण पहिल्या दिवशी जेव्हा योजना जाहीर केली तेव्हा मला सुद्धा माहित नव्हतं की योजना कशी चालेल. पण एक असतं की एक ध्येय ठरवलं आहे, आपण चालायला लागू, मार्ग निघत जाईल किंवा व्हॉट एव्हर. मला त्या दिवशी खरंच माहित नव्हतं की पुढे काय घडणार आहे. काम सुरू केलं. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून, खेड्यापाड्यातून, भारतातून, भारताबाहेरून, अमेरिका, रशिया, चीन इथे सुद्धा आपले अभ्यासक आज आहेत. खूप मोठी अभ्यासाची ओढ सगळ्यांना आहे. कारण काय झालं, भारतीय संस्कृती ही अगाध आहे, ज्ञान अगाध आहे. मधल्या काळात आपल्याला डावलण्यात आलं. परकीय सत्तांनी आपलीच शक्ती वापरून, आपलंच ज्ञान वापरून आपल्याला नकारात्मक ठरवून स्वतः प्रगती करून घेतली. असं अनेक ठिकाणी झालेलं आहे. आपलं ज्ञान विविध देश विविध पद्धतीने वापरतात आणि जसजसं तुम्ही शास्त्राचा अभ्यास कराल तसतसं ते तुमच्या लक्षात येत जाईल. मग हे शास्त्र आपल्या देशात का थांबलं? कारण मधल्या काळात एक असं वातावरण निर्माण झालं की शास्त्राचे अभ्यास करणारे अज्ञानी काहीतरी विचित्र नावं दिली त्यांना. आपल्याला बऱ्यापैकी नाकारण्यात आलं आणि आपला सुद्धा स्वतःवरचा विश्वास गेला. पण आज हे सिद्ध होतंय की नाही, शास्त्र प्रगल्भ आहे, त्याचा आपण अभ्यास करायला हवा आणि आपल्या देशाची, देशातल्या प्रत्येकाची प्रगती त्यातून साध्य होणार आहे, हा विश्वास आज आपल्याला आला आणि म्हणून आपण मोठ्या प्रमाणावर कार्य करतोय. पहिली बॅच आपली जेव्हा सुरू झाली तेव्हा आपल्याकडे कोणतीच पुस्तकं नव्हती, काहीही नोट्स नव्हत्या. हा इतिहास मी तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या अभ्यासाची पद्धत लक्षात येईल. पण तेव्हा जे विद्यार्थी होते ना, त्यांना खूप परिश्रम होते, ते त्यांनी केले. म्हणजे लेक्चर झाल्यानंतर नोट्स कशा द्याव्यात ते कळत नव्हतं. मग फेसबुक पेज उघडलं, मग युट्यूबवर व्हिडिओ पाहायचा, फेसबुक पेजवर जायचं, तिथून नोट्स काढायच्या, मग त्याच्या झेरॉक्स काढायच्या, मग रोजच्या झेरॉक्स जोडायच्या. या पद्धतीने विद्यार्थ्यांनी त्या बॅचचा अभ्यास केला. मला त्यांचा खूप अभिमान आहे. आणि आता जेव्हा 61 झाली तेव्हा त्या बॅचच्या 60 विद्यार्थ्यांनी ग्रंथतुला सुद्धा केली. कारण पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांना परिश्रम खूप पडले होते. मग दुसरे बॅच झाली, तिसऱ्या बॅचला आपलं एक पहिली 2 पुस्तकं आली. मग काही व्हिडिओच्या नोट्स त्या पुस्तकांमध्ये मिळत होत्या आणि काही नोट्स याच पद्धतीने निघत होत्या.
मग हळूहळू करत आपली अभ्यासक्रमाची क्रमबद्ध अभ्यासक्रमाची 7 पुस्तकं आली. अबकड भाग 1, 2, 3, 4, 5, 6 आणि पंचांग असे पाढे. म्हणजे जिथे नोट्स हा प्रश्न विद्यार्थ्यांचा सॉल्व्ह झाला. त्याच्यानंतर व्हिडिओ पाहणं आणि पुस्तक वाचणं या पद्धतीने तुम्ही शास्त्राचा अभ्यास आता करू शकता. ते तेवढं सोपं झालेलं आहे तुमच्यासाठी. तर सुरुवातीच्या बॅचने हा संघर्ष केला, त्यामुळे तुम्हाला ती वाट मिळाली आहे. आतापर्यंत म्हणजे तुमच्या अगोदरच्या बॅच पर्यंत असं होतं की आठवड्यातून आम्ही 3 व्हिडिओ देत होते. मग 3 व्हिडिओचा तुम्ही अभ्यास करू शकत होतात. मग मागच्या बॅचेस मध्ये आमच्या हे लक्षात आलं की काही अभ्यासक खूप जास्त अभ्यास करू इच्छित आहे. त्यांनी स्वप्न घेतलंय की लवकरात लवकर शास्त्राचा पूर्ण अभ्यास करावा, पत्रिका पाहावी, विश्लेषण करावं. आणि त्यांना मग थोडं बांधून ठेवल्यासारखं होत होतं, कारण आम्ही आठवड्याला फक्त 3 व्हिडिओ देत होतो. काही विद्यार्थी ज्यांना जॉबची ड्युटी होती, व्यवसायाची ड्युटी होती, त्यांना ते 3 व्हिडिओ सुद्धा अभ्यासाला जड होत होते. मग मला एकदा अभ्यासक्रम पाहत असताना एक लक्षात आलं की अमेरिकेत, रशियात जे आजकाल प्रोफेशनल अभ्यासक्रम चालतात, ते अभ्यासक स्वतःच्या सोयीने, स्वतःच्या वेगाने अभ्यास करू शकतात. म्हटलं मग आपण ही योजना राबवू शकतो का? माझ्या टेक्निकल टीम सोबत बोलले. टेक्निकल टीम आपल्या संस्थेत खूप छान आहे, त्यामुळे ते पहिले हो उत्तर देतात आणि मग कसं करायचं त्याचा मार्ग शोधतात. त्या पद्धतीने टेक्निकल टीम लगेच कामाला लागली. त्यांनी आपल्याला ही यंत्रणा उभी करून दिली आणि तुमची ही पहिली बॅच की तुम्ही तुमच्या वेगाने अभ्यास करू शकता. एखादा अभ्यासक 500च्या वेगाने जाऊ शकतो, 300च्या, 100च्या, 40च्या, 20च्या आणि 10च्या. वेग कितीही ठेवा, अभ्यास थांबवण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या स्पीडने अभ्यास करू शकता. हे या योजनेचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. मग त्यासाठी काय करावं लागत होतं की तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यावर कसं होतं ना की कोणीही या आणि केव्हाही क्लास करा, तसं नको होतं. तर तुमचं रजिस्ट्रेशन संस्थेतर्फे आमची टेक्निकल टीम करते. तुमचे फॉर्म आलेले आहेत, त्या फॉर्म वरून तुमचं मेल ID वरून तुमचं रजिस्ट्रेशन करून तुम्हाला पासकोड आणि रजिस्ट्रेशन नंबर वैयक्तिक व्हॉट्सअप केल्या जात आहे. मग मे बी थोडासा वेळ लागू शकतो, टीम खूप काम करते, पण मंगळवारपर्यंत त्यांचं काम आतापर्यंतचं होईल, कारण विद्यार्थी संख्या पुन्हा खूप जास्त आलेली आहे. आता आपण अभ्यास कसा करतो, तर जी आपल्याला लहानपणापासून सिस्टीम माहिती आहे. आपण शाळेत व्हिडिओ म्हणजे लेक्चररचे, शिक्षकांचे लेक्चर ऐकायचो, पुस्तकात नोट्स पाहायचो, पेन्सिल, पेन आणि एक वही, बरोबर? याच पद्धतीने आपल्याला या शास्त्राचा अभ्यास करायचा आहे. विशिष्ट व्हिडिओ पाहायचा, त्या व्हिडिओचं एक पेज नंबर तुम्हाला लगेच कळून जाईल, ती सिक्वेन्स आपण जोडलेली आहे. त्या क्रमाने तुम्हाला कळेल की तुम्ही व्हिडिओ पाहिल्यावर पुस्तकातल्या कोणत्या पानांवर जायचं आहे. एवढं सुंदर सिक्वेन्स आपल्याकडे लागलेली आहे. त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचा, त्या पुस्तकाच्या नोट्स काढायच्या. एक लक्षात घ्या की नोट्स काढणं नितांत आवश्यक आहे, कारण हे शास्त्र मानवी आयुष्यावर थेट प्रभाव टाकतं. आणि आता तुम्ही नवीन बॅच आहात, सुरुवातीचे जे नियम आहेत ते तुम्हाला संपूर्ण आयुष्यभर पाठ असले पाहिजे. म्हणजे जर एखाद्याला झोपेतून उठवलं आणि विचारलं की रवी कोणत्या राशीत उच्चा होतो, तर त्याचं न चुकताच उत्तर यायला हवं. कारण तुमच्या बोलण्याचा प्रभाव समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यावर होतो. त्यामुळे तेवढ्या जबाबदारीने तुम्ही कार्य करणं अपेक्षित आहे. मग हे खूप कठीण आहे का? अजिबात नाही, खूप सोपं आहे. त्याचं कारण असं आहे की ऋषीमुनींनी इतकं सोपं करून ठेवलेले आहेत. आपण जसजसं पुढे जाऊ लक्षात येईल, एखादा शब्द, त्या शब्दाचं नाव हे इतके संलग्न असतात की आपल्याला पाठांतर हे जास्तीत जास्त 10% करायचंय. 90% आपोआप लक्षात येतं.
म्हणजे पाठांतर तुम्हाला अत्यंत मर्यादित करायचंय, समजून घ्यायचंय फक्त. क्रमबद्ध तुम्ही अभ्यास करत जाल, तुम्हाला सहज ते पाठांतर होत जाईल. आणि नाही झालं तर त्याच्यावर आपल्याकडे मंत्रांचे उपाय असतात, जे आपण लोकांना सांगतो की मेमरी वाढवण्याचे उपाय, ते सुद्धा तुम्हाला शिकवण्यात येतील. तुमचे आता मी प्रश्न घेणार आहे, जे अगोदरचे आलेले प्रश्न आहेत. ज्यांनी प्रश्न विचारला त्यांचं नाव सांगितल्यावर त्यांनी फक्त हात वर करायचं की तुम्ही उपस्थित आहात, हे माझ्या लक्षात येईल, आणि आपण त्यांचे एक एक प्रश्न घेऊ. तर या अभ्यासक्रमात आपण सर्वप्रथम ज्योतिष प्रवीण अभ्यासक्रम घेणार आहोत. आतापर्यंत ज्योतिष प्रवीणचा अभ्यास करायला एका विद्यार्थ्याला 6 महिने लागत होते, कारण त्याच्यात 50 व्हिडिओ आणि एक पुस्तक आहे की ज्या पुस्तकाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, आणि 50 व्हिडिओ ऐकायचे आहेत. काही व्हिडिओ 2 वेळा 3 वेळा ऐकावे लागतात, जसं आपण अभ्यासक्रमात ऐकत असतो. आता तुम्ही ज्यांना जास्त वेळ असेल ते एका महिन्यात सुद्धा अभ्यास करू शकतील, आणि ज्यांना कमी वेळ असेल त्यांनी 1 वर्ष जरी या अभ्यासक्रमाला घेतला तरी हरकत नाही. आठवड्यातून तुम्हाला 1 दिवस मिळत असेल तरी हरकत नाही, त्या दिवशी अभ्यास करा. असं करत वर्षभरात तुमचं होऊन जाईल. ज्यांना जास्त वेळ मिळतोय त्यांनी रोजचे 2 व्हिडिओ जरी केले तर अक्षरशः एका महिन्यात तुम्हाला परीक्षा द्यायला तुम्ही कॅपेबल व्हाल. तुमचा अभ्यास पूर्ण झाला की संस्थेतर्फे तुमची परीक्षा घेतल्या जाईल. आपल्या टेक्निकल टीमने ती सुद्धा योजना छान केलेली आहे की ज्या दिवशी तुमचा अभ्यास पूर्ण होईल त्यानंतर 2 दिवस तुम्ही फक्त रिव्हिजन करा आणि लगेच तुमची परीक्षा घेण्यात येईल. तर ती एक खूप सुंदर योजना आहे. म्हणजे तुम्ही हा 6 महिन्याचा कोर्स 1 किंवा 2 महिन्यात सुद्धा करू शकतात किंवा वर्षभरात सुद्धा करू शकतात. छान झाली योजना असेल तर, किंवा टेक्निकल टीमसाठी टाळ्या, कारण मी फक्त त्यांना सांगितलं, परिश्रम त्यांनी केले. त्याच्यानंतर ज्योतिष प्रवीण नंतर ज्योतिष विशारद हा कोर्स सुद्धा यापूर्वी आपल्याला 6 महिने लागत होता. तो याच पद्धतीने वेबसाईटवर येईल. तुमचं रजिस्ट्रेशन नंबर जे तुम्हाला आता दिलेलं आहे ते तुमचं 6.5 वर्षाच्या कोर्ससाठी कायम राहील. हा, आतापर्यंतच्या विद्यार्थ्यांना, प्रत्येक विद्यार्थ्याला कंपल्सरी 6.5 वर्ष वाट पाहावी लागायची. तुम्ही इथे कमी वेळात करू शकता किंवा जास्त वेळात देखील करू शकता. तुम्हाला ही मिळालेली स्पेशल संधी आहे, त्याची तुमची पहिली बॅच आहे, आणि म्हणून पहिली बॅच ही नेहमीच फायद्यात राहते, कारण पहिल्या बॅचकडे मी विशेष वैयक्तिक लक्ष देते. तर या पद्धतीने तुम्ही 6.5 वर्षात अगोदर ज्योतिष प्रवीण, त्यानंतर ज्योतिष विशारद, त्यानंतर ज्योतिष भास्कर या परीक्षा देऊ शकता. परीक्षा झाली की तुम्हाला रिझल्ट व्हॉट्सअपवर पाठवण्यात येतो. सर्टिफिकेट तुम्हाला प्राप्त होतं. त्या सर्टिफिकेटची PDF असते, त्याची प्रिंट आउट काढून तुम्ही फ्रेमिंग करून लावू शकता. प्रवीणच्या परीक्षेनंतर विशारद नंतर भास्कर, या सगळ्या परीक्षा याच पद्धतीने होतील. सर्टिफिकेट तुम्हाला प्राप्त होतील आणि त्याच्यात ग्रेड दिलेली असते. इथे एक गंमत आहे की अख्ख्या जगात 35 मार्कावर पास केलं जातं, काही ठिकाणी 50 मार्कावर पास केलं जातं. आपल्याकडे 70 मार्क मिळाल्याशिवाय पास केल्या जात नाही. तरी घाबरू नका, कारण आपण ज्या पद्धतीने अभ्यास करतोय तर तुम्ही ते सहज मिळवता, कारण की तेवढा सखोल तुमचा अभ्यास झालेला असतो. आणि म्हणजे थोडासा विषय वेगळा होईल, पण आता आपण जे युनिव्हर्सिटीचे सिलेबस सुरू केलेत ते सिलेबस सुद्धा विद्यार्थ्यांना सोपे वाटतात, एवढा आपला सिलेबस कठीण आहे. तरी सुद्धा तुमचा 100% होईल. आपल्याकडे विद्यार्थी पास होतात कारण त्यांनी अभ्यास केलेला असतो. भास्कर पर्यंत तुम्ही या पद्धतीने अभ्यास करू शकाल. भास्कर नंतर काय असतं ना की तुम्हाला प्रबंध लिहायचे असतात. परीक्षेची काठिण्य पातळी प्रचंड वाढलेली असते, आणि तिथे माझी अशी इच्छा असते की जे विद्यार्थी आपल्याकडे भास्कर पर्यंत ज्यांनी अभ्यास केलाय त्यांची कधीतरी प्रत्यक्ष भेट व्हावी. म्हणून मग मी भास्कर परीक्षा पास झाल्यानंतर ज्योतिष अलंकार ही आपली अत्यंत महत्वाची परीक्षा असते, त्या परीक्षेसाठी तुम्हाला प्रत्यक्ष बोलवते.
ती परीक्षा प्रत्यक्ष होते, पण भास्कर पर्यंत तुम्ही ऑनलाईन अभ्यास करू शकता. प्रत्यक्ष येण्याची गरज नाही, काही खर्च नाही, घरी बसून तुम्ही अभ्यास करू शकता. चाचणी परीक्षा होते, दर 5 व्हिडिओ नंतर एकदा चाचणी परीक्षा होते, म्हणजे तुमचा अभ्यास योग्य चालू आहे की अयोग्य चालू आहे ते तुम्हाला कळतं. चाचणी परीक्षेचे गुण तुम्हाला 2 मिनिटातच कळून जातात. म्हणजे जर तुम्हाला कमी गुण मिळाले तर तुम्ही काय करायचं, पुन्हा मागे जायचं, पुन्हा ते व्हिडिओ बघायचे. म्हणजे चाचणी परीक्षेत प्रत्येकाने आउट ऑफ गुण मिळवावे अशी आमची इच्छा असते. आणि तसा अनुभव देखील आहे की आउट ऑफ गुण मिळतात चाचणी परीक्षेत. मग या पद्धतीने झाल्यानंतर अलंकारसाठी प्रत्यक्ष परीक्षेला यायचं, तिथे आपली प्रत्यक्ष भेट होते, एखादा छोटासा गेट टुगेदर सारखा कार्यक्रम असतो, गप्पा गोष्टी असतात, तुमच्या सगळ्या आपसात एकमेकांच्या भेटी होतात, संस्थेचे जुने विद्यार्थी असतात, काही विशेष गेस्ट असतात, जसं यावेळी हार्दिक जोशी होते किंवा MIT कॉलेजचे पांडे सर होते, वेगवेगळ्या संस्थांचे प्रमुख होते. सगळं ज्योतिष वैभव तिथे जवळपास आलेलं असतं आपल्या कार्यक्रमांमध्ये. तर त्यांच्या सगळ्यांच्या तुमच्या 1 to 1 भेटी होतात. ही परीक्षा भयंकर अलंकारची जी परीक्षा असते ती माझ्या समोर तुम्हाला पेपर सोडवायचे असतात, आणि जे घरून पेपर सोडवायचे असतात त्यासाठी सुद्धा इतके लिमिटेड वेळ आपण देतो. म्हणजे 100 मार्काचा जर मूळ पेपर असेल तर तुम्हाला 60 मिनिटं मिळतात. 100 प्रश्नाची उत्तरं ऑब्जेक्टिव्ह 60 मिनिटात सोडवायची आहे. म्हणजे तुम्ही विचार केला की पुस्तकातून कॉपी करून आपण पेपर सोडवू तर पेपर सुटत नाही. त्यामुळे तसा पर्याय आम्ही ठेवलेलाच नाहीये. आणि ज्या दिवशी तुमची परीक्षा होईल तुमच्या वेळेनुसार, तेव्हा आमची टेक्निकल टीम तुम्हाला तेवढीच मिनिटं देईल पेपरसाठी. यासाठी सुद्धा आपण टेक्निकली ऍडजस्टमेंट केलेल्या आहेत. तर तुम्हाला कॉपीची सोय नाही. अलंकार परीक्षा मी माझ्या डोळ्यासमोर घेते तेव्हा तुमचे 4 पेपर, प्रबंध, तुमचा प्रबंध मी माझ्या हातात घेते. तो माझ्या दृष्टीने खूप महत्वाचा असतो, कारण तिथपर्यंत तुम्ही भरपूर अभ्यास करून पोहोचलेला असतात. माझ्याकडे सर्व विद्यार्थ्यांचे सर्व प्रबंध ऑफिसमध्ये तुम्ही आलात तर छान कपाटं भरलेली आहेत. ते मी स्वतः पाहत असते. म्हणजे विद्यार्थी नेमका कोणत्या दिशेने अभ्यास करतोय, किती बरोबर आहे, किती चूक आहे, हे सगळं आपल्याला तिथे कळतं. मधल्या काळात संस्थेतर्फे अनेक योजना असतात. पत्रिका सोडवा यासारखी योजना असते. विविध विषयावर व्हिडिओ असतात. रोजचं दैनिक राशी भविष्य तुम्हाला मिळतं, पंचांग मिळतं, साप्ताहिक, मासिक, वार्षिक राशी भविष्य मिळतं, ग्रहांचे होणारे परिवर्तन मिळतात. कसं होतं ना, पुस्तकी ज्ञान आणि प्रॅक्टिकल ज्ञान या 2 गोष्टी आहेत. आपल्या संस्थेत आपण प्रयत्न करतोय की या दोन्ही गोष्टी साइड बाय साइड चालू राहाव्यात. आणि जो तुमचा अभ्यासक्रमाचा आहे पुस्तकातला विषय, तो एक विभाग चालतो. त्याशिवाय तुम्हाला रोज व्हॉट्सअपला मेसेज येतात, त्याच्यात विविध विषयांवरचे व्हिडिओ असतात. राशी भविष्य असतं, किंवा आता आपण एक नवीन संशोधन संस्थेमध्ये केलंय, गीता आणि ग्रहयोग या विषयाचं मला देखील प्रचंड आश्चर्य वाटलं की गीतेचा संबंध ग्रहयोगांसोबत कसा असू शकतो. मी स्वतः थोडं संभ्रमित झाले की गीतेमध्ये ग्रहयोग कुठून आले. पण ज्या दिवशी मी गीता वाचत होते त्यावेळी मला अचानक विचार आला की भारतीय शास्त्र हे अत्यंत पारंपरिक आहे. वेद, उपनिषद, त्याच्यानंतर दर्शनशास्त्र, विविध दर्शनशास्त्र, त्याच्यानंतर रामायण, त्याच्यानंतर महाभारत. आणि वेद, ज्योतिषशास्त्र हे वेदांचं 6वं अंग आहे. म्हणजे आपण त्याला वेदांचे डोळे म्हणतो. मग त्या दिवशी मी गीता वाचत असताना मला असं वाटलं की जे मूलभूत वेदांचं 6वं अंग आहे त्याचा संबंध गीतेशी असायलाच हवा, कारण गीता म्हणजे या सगळ्या ग्रंथाचं सार मानल्या जातं. आणि विचार आल्यानंतर पटकन सूत्र जुळत गेली. ती सर्व सूत्र मी या व्हिडिओ सिरीज मध्ये तुम्हाला देणार आहे. म्हणजे आपल्या लक्षात येतं की आपले ग्रंथ किती प्रगल्भ आहेत.
म्हणजे त्या काळी निर्माण झालेले ग्रंथ आजही जेव्हा तंतोतंत लागू पडतात तेव्हा आश्चर्य वाटतं की आपलं शास्त्र किती प्रगत आहे. त्या पद्धतीने आपण अनेक विषयांवर शनी परिवर्तन, मंगळ परिवर्तन, ग्रहांचे योग असे विविध व्हिडिओ रोज देत असतो. मग याच्यात कसं असतं ना की अभ्यासक्रमाचे कंपल्सरी तुम्ही करायचे आहेत आणि इतर विषय तुम्हाला जमतील तसं करायचं आहे, कारण ते जनरल नॉलेज आहे. जनरल नॉलेज देखील तेवढंच महत्वाचं असतं, कारण या जनरल नॉलेजवर आपल्याला जेव्हा आपण पत्रिका विश्लेषण सुरू करायला जातो तेव्हा या जनरल नॉलेजचा प्रचंड लाभ होतो. राशी भविष्य जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा कोणता ग्रह कोणत्या स्थानात गेला त्यामुळे कसं परिणाम देतोय 12 राशींवर, आणि ही स्थिती दर महिन्याला बदलते, दररोज बदलते. तो बदल तुम्हाला त्या व्हिडिओ मधून कळतो. म्हणजे सामान्य प्रेक्षक जेव्हा माझं राशी भविष्य पाहतात तेव्हा आपापल्या राशीचं पाहतात, त्यांनी तेवढंच पाहावं. पण तुम्ही जेव्हा पाहाल तेव्हा तुम्ही तो विषय अभ्यास म्हणून बघायचा आहे की भविष्यात जेव्हा तुम्ही फलकथन कराल तेव्हा तुम्हाला हे नियम कळत नकळत तुमच्यात रुजतात आणि तुम्ही थेट प्रभाव द्यायला जातात. बरोबर आहे? सोपं आहे शास्त्र. हो, चला, खुश आनंदी चेहरे म्हणजे शास्त्र सोपं आहे. तर या पद्धतीने तुमचा अभ्यास होणार आहे. आणि आता आपण तुमच्याकडून आलेले काही प्रश्न घेऊ. मी तुम्हाला एकेकांना अनम्यूट पण करेन, त्याच्यानंतर आपण गप्पा गोष्टी पण करू. तुमच्या बहुतांश सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. संस्थेतर्फे परीक्षाही घेतल्या जातात, सर्टिफिकेट दिल्या जातं, शील्ड दिल्या जातं, विविध पद्धतीने तुमच्या कर्तृत्वानुसार तुम्हाला सन्मानित केल्या जातं, व्यासपीठ दिले जातात. आणि एक प्रयत्न संस्थेचा असाही सुरू आहे की जसं प्रोफेशनल कोर्सेसमध्ये कोर्स झाल्यावर इन्कम सोर्स प्राप्त व्हायला पाहिजे, उत्पन्नाचं साधन प्राप्त व्हायला पाहिजे, तसंच आपल्या संस्थेत अभ्यास केल्यावर ज्योतिषांना उत्पन्नाचं साधन प्राप्त व्हायला पाहिजे. या दृष्टीने सुद्धा संस्था कार्यरत आहे आणि अनेक अभ्यासकांनी ऑफिसेस टाकले, अनेकांचे युट्यूब चॅनल सुरू आहे. ते आपल्याला मोठं समाधान आहे आणि संस्थेतर्फे सुद्धा आपण काही उत्पन्नाचे स्तोत्र उभी करून देत आहोत आणि तुमच्या बॅच पर्यंत अजून जास्त करणार आहोत. ठीक आहे, आता विद्यार्थ्यांचे तुमचे प्रश्न घेऊया की अजून विचारायचं असेल तर हात वर करा. कुणाचे काही प्रश्न आहे की यातले घेऊ? ओके, अवधूत जोशी आलेले आहेत का? अनिताचा प्रश्न, अनिता तू स्वतःला अनम्यूट कर आणि प्रश्न विचार. मॅडम, मला तेच विचारायचं होतं की माझं जे लॉग इन झालं नाही ना, युजर आयडी आणि पासवर्ड रॉंग दाखवत होतं, तर ते होईल ना? होईल ना, आता मी सांगितली ना प्रोसेस. माझं ना, तुम्ही सांगत होते तेव्हा नेमकी आवाजच येत नव्हता मला, म्हणून मग मी बरं, मला एकदा परत चल, हात करून घे खाली. हो हो. अभित गुरव विचारा. खोपकर सर विचारा. नमस्कार बोला. मॅडम, आवाज येतोय तुम्हाला? होय. सर्वप्रथम तर तुमचे खूप खूप धन्यवाद, तुम्ही आम्हाला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्याबद्दल. मला असा प्रश्न विचारायचा होता की साधारण अभ्यास करताना दिवसाची उजळणी कशा पद्धतीने करावी लागेल, त्याच्याबद्दल आपण काय मार्गदर्शन कराल, की कसं आम्हाला वेळ काढून नक्की कशा पद्धतीने ते करावं लागेल? धन्यवाद. ओके, आपण अशी सिस्टीम डेव्हलप केलेली आहे की दिवसभरात तुम्हाला केव्हाही वेळ मिळू द्या, अर्धा तास, 1 तास, 2 तास, सकाळी 6 वाजेपासून दुसऱ्या दिवशी सकाळी 6 पर्यंत कोणतीही वेळ मिळू द्या, त्यावेळी तुम्ही अभ्यास करू शकता. हा, परंतु नियम ठेवा, कारण की नियमानेच आपण एखादी गोष्ट साध्य करू शकतो, की रोज किमान अर्धा तास अभ्यास करावा.
दिवसातली वेळ तुम्ही तुमच्या सोयीने निवडा, कारण आपल्याकडे जे अभ्यासक आहेत ते जॉबला आहेत, डॉक्टर्स आहेत, व्यवसाय करणारे आहेत. त्यामुळे आपण त्यांना बंधन नाही घालू शकत. अनेक इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहे, IT चे स्टुडंट आहेत. तुम्ही तुमच्या सोयीने वेळ निवडा, मात्र फिक्स ठेवा की हो, दिवसातून एवढा वेळ आपण करणारच आहोत. आता जी पहिली तुम्ही रजिस्टर विकत घ्याल नोट्स काढण्यासाठी, त्या रजिस्टरवर तुम्ही तुमच्या सोयीने वेळ लिहून ठेवा की मी रोज सकाळी 4 ते 5, संध्याकाळी 3 ते 2, वॉट एव्हर जी तुम्हाला वाटेल अभ्यास करणार आहे. ठीक आहे. चल. अह, वैद्य शौनक वैद्य, अनम्यूट करा तुम्ही स्वतःला. हॅलो, बोला. हा, बोला. आवाज येतोय मॅडम? होय होय. हा, मी ऑनलाईन ऐकलं होतं आपल्या संस्थेबद्दल. तर मी त्यावेळेस हम्म. म्हणजे त्यावेळेसच मी म्हणजे मॅडमला मेसेज वगैरे टाकला होता. मॅडमने मला ग्रुपमध्ये जॉईन केलं. त्यावेळेसपासून मी तुमच्या व्हिडिओज वगैरे पाहतो. तर ते मला त्याच्यात म्हणजे ज्ञान भरपूर भेटतंय. आता दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की मी स्वतः संभाजीनगरला राहतो, औरंगाबादला. ते मी इथे याज्ञिकी करतो. संपूर्ण याज्ञिकी मी करतो इथे. आणि आणि इंजिनिअरिंग पण चालू आहे माझं. ग्रेट. हा, आणि त्यासोबतच मग मला ओढ होती की ज्योतिषशास्त्र शिकावं. होय. कारण की ज्यावेळेस कसं झालं ना की याज्ञिकी अगोदर करणारा काय होतं ना, आपल्याकडे 6 महिने तुम्हाला वाट पाहावी लागायची. तेव्हा तुम्हाला मेसेज आला असेल की सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये नवीन प्रवेश सुरू होतील. आता आपण जी योजना सुरू हो, केली आहे, तुम्ही कोणत्याही दिवशी प्रवेश घेऊ शकता आणि म्हणून तुम्हाला आता प्रवेश मिळाले. तुमचा मुद्दा कळला, हात खाली करून घ्या आणि तुम्ही स्वतःला म्यूट करून घ्या. मनीषा बोल, अनम्यूट कर स्वतःला. वैद्य सर, हात खाली करून घ्या. हॅलो, हा, बोला. आवाज येतोय? मॅडम, हो, एखादा क्लास मिस झाला तर त्याचं रिव्हिजन होईल का? होईल होईल, कारण की तुम्हाला सतत केव्हाही तुमच्या सोयीने करता येईल. अच्छा. या योजनेचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्यच हे आहे की तुमच्या सोयीने तुमच्या वेळेवर तुम्ही अभ्यास करू शकता. अच्छा. ज्यांचे प्रश्न झालेले त्यांनी हात खाली करा. येस. दुसरी गोष्ट, ज्यांचा व्हिडिओ चालू असेल आपण फक्त त्यांचेच प्रश्न ऐकतो. व्हिडिओ ऑफ असेल तर आपण प्रश्न ऐकत नाही. ठीक आहे. झाले सगळ्यांचे प्रश्न? अर्चना बोल, अनम्यूट कर स्वतःला. हॅलो, शौनक वैद्य, हात खाली करून घ्या तुम्ही, तुमचा प्रश्न झालाय ना? हॅलो, येतोय आवाज? हो, येतोय येतोय. अनम्यूट कर स्वतःला. डोले सर बोला, अनम्यूट करा स्वतःला. म्यूट आहात तुम्ही. अनम्यूट करा. हा मॅडम, नमस्कार. नमस्कार. हा, मी आपल्याकडे जे त्यापैकी 7 पुस्तकापैकी 2 पुस्तकं आहेत. मला वाटतं ते ज्योतिषाचं एक ABCDचं आहे हिंदीतलं, आणि एक अष्टक वर्गाचं आहे. आलं मला लक्षात, मी बोलू? हो कसं होतं ना की आपण जे अभ्यासक्रम ठरवलेला आहे हो. त्याचे एकूण 7 पुस्तकं आहे की जी बेसिक तुम्हाला लागतातच. कारण ब- जसं जसं आपला अभ्यास सुरू होतो तुम्हाला सुद्धा प्रचंड ओढ लागते की आपण पत्रिकांचं विश्लेषण करावं. हो. आणि आपले जे विविध व्हिडिओ येतात त्याच्यात सुद्धा असं होतं की एखादा विषय कळत नाही, मग त्याच्याशी संबंधित पुस्तक कोणतं, रेफरन्स बुक कोणतं. तर आपल्या संस्थेचे एकूण 14 पुस्तकं छापून आलेली आहेत, पण आपण त्यातली 7 पुस्तकं जी अभ्यासक्रमाची बेसिक अभ्यासक्रमाची आहे ती तुमच्यासाठी कंपल्सरी ठेवलेली आहे, कारण ती तुम्हाला कोणत्याही क्षणी लागतात. आता तुम्ही पत्रिकेचा अभ्यास करता आहात, शास्त्राचा अभ्यास करताय म्हटल्यावर कोणत्याही दिवशी कोणीही तुमच्याकडे येतं
विवाह संदर्भात विचारतात, संतती संदर्भात, परदेश गमन, व्यवसाय, नोकरी. मग अशा वेळी तुमच्या हातात रेफरन्स बुक असावे. तेव्हा तुम्ही त्यांना असं नाही सांगू शकत की मी अपकड भाग 1 वाचतोय, त्याच्यात असेल तर बघतो, असं उत्तर आपण देऊ शकत नाही. मग त्यासाठी जे बेसिक 7 पुस्तक आहे, आणि अबकड नाव द्यायचं कारणच असं होतं की ज्यांना काहीही येत नाही, शून्य येतं या शास्त्राचं, असे अभ्यासक जेव्हा अभ्यास सुरू करतील तर क्रमबद्ध पद्धतीने संपूर्ण अभ्यास तुमचा होईल. तर ही 7 पुस्तकं ही मिनिमम आहे. त्याच्यातही संस्थेने मोठ्यात मोठं डिस्काउंट दिलं आहे. ती घेणं आवश्यक आहे, आणि ते आपण सगळ्या जाहिरातींमध्ये टाकतो की ही 7 पुस्तकं घेतल्यावर तुमचा अभ्यासक्रम सुरू होईल. तर ती 7 पुस्तकं प्रत्येकाला कंपल्सरी घ्यावी लागतात. ठीक आहे. निलिमा बोल, अनम्यूट कर स्वतःला. नमस्कार मॅम. मला एक विचारायचं होतं, यातही असे सब्जेक्ट असतात का, जसं आपल्या बाकीच्या अभ्यासक्रमात सब्जेक्ट असतात, तर यातही सब्जेक्ट आहेत का, म्हणजे सब्जेक्ट खूपच वाईज? छान, खूपच छान, खूपच छान. अगदी छान प्रश्न आहे. ज्योतिष शास्त्राचे अनेक विभाग आहेत. या सगळ्या विभागांची मातोश्री आई सुरुवात वैदिक ज्योतिषशास्त्र आहे. एकदा तुम्ही वैदिक शिकलात की वैदिक मधून कोणत्याही शाखेत तुम्ही गेलात तर ते तुम्ही शिकू शकतात. त्याच्या अनेक शाखा आहेत. मग वैदिक मध्ये वेगवेगळे विषय आहेत का, तर हो आहेत. वैदिक मध्ये पहिला विषय येतो की तुम्हाला ज्योतिषशास्त्राचा बेस म्हणजे 12 ग्रह कुंडलीतली 9 ग्रह, 12 राशी, हे सगळं बेसिक आहे ते आलं पाहिजे. त्याच्यानंतर विविध योग हा विषय, कारक अकारक ग्रह, काही कुंडल्यांचा अभ्यास, त्याचा दुसरा विषय. त्याच्यानंतर विवाह, परदेश गमन, असे वेगवेगळे विषय. संतती हा एक स्वतंत्र विषय आहे. असे वेगवेगळे विषय वैदिक मध्ये प्रचंड आहेत. अष्टक वर्ग हा एक स्वतंत्र विषय आहे की अष्टक वर्ग जर तुम्हाला आला तर तुम्हाला फलकथन खूप सोपं होतं. तर अनेक विषय वैदिक ज्योतिषशास्त्रात आहे. वैदिकचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही न्यूमरॉलॉजी, लाल किताब, केपी, अशा अनेक शाखांमध्ये जाऊ शकता. प्रत्येक शाखेत तुम्हाला संधी मिळते. वास्तुशास्त्र, बरोबर. विनीता बोल. अर्चना, तुझा प्रश्न झालाय, हात खाली कर. नमस्कार मॅडम. हम्म. मी तुमचे पहिले काही 3-4 व्हिडिओ बघितले, त्यातली शंका आहे ती आता विचारली तर चालेल ना? होय. हा. तर आता तुम्ही जन्म वेळेचं जे सांगितलं होतं की पहिल्या स्थानामध्ये 6 ते 8 असं वगैरे, तर आता माझा जन्म आहे सकाळी 7:30चा आणि रवी आहे व्ययस्थानामध्ये. तर होय, ते थोडंसं कळला प्रश्न. एक मिनिट. एखादी पत्रिका आपल्या समोर आली तर आपल्याला हे बघावं लागतं की ही पत्रिका बरोबर आहे का. कधी कधी जातक आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने ते स्वतः सुद्धा कन्फ्यूज असतात. आता तरी बरीच जागरूकता आहे. आम्ही जेव्हा शास्त्राचा अभ्यास सुरू केला तेव्हा आमच्याकडे येणारे जातक आम्हाला सरळ म्हणायचे की पूर्व घराकडे येत होती, माझा जन्म झाला. भाजीवाली बाई दारात आली होती, माझा जन्म झाला. मग यावेळी एक टेंटेटिव्ह लक्षात यावं, त्यासाठी ती केलेली सोय आहे. त्याच्यात होतं काय ना की रवीवरून आपल्याला हे कळतं की रवी ग्रह कोणत्या राशीत कोणत्या स्थानात होता. पण प्रत्येक दिवशी सूर्योदय वेगळा असतो, सूर्योदयाची वेळ बदलते. बदललेल्या सूर्योदयानुसार एक घर मागे किंवा पुढे होऊ शकतं. ते आपल्याला एक अंदाज यावा म्हणून ती शिकवलेली शॉर्टकट आहे. जेव्हा तुमचा अभ्यास पूर्ण होऊन जातो तेव्हा एखादी पत्रिका पाहून कोणत्या तारखेला किती वाजता जन्म झाला हे सुद्धा सांगता येतं. अगदी 20, 25, 40, 50, 60 वर्षाच्या व्यक्तीचं सुद्धा. पण स्टेप बाय स्टेप होईल ना. हो, नक्की. आणि एक मॅडम की उपचय या शब्दाचा अर्थ मला हवा होता. उपचय उपचय म्हणजे वृद्धी. कसं बुद्धी, होतं ना, वृद्धी वृद्धी वाढ होत. वृद्धी. हा. कसं होतं ना की धर्म कर्म हा विषय असतो.
कर्मामध्ये आपल्याला ही सूट पत्रिकेमध्ये आहे की आपण आपली पत्रिका कुठून बदल घडवून आणू शकतो. आता आपण डेस्टिनी मॅनेजमेंटचा अभ्यास करतो, म्हणजे आपलं भविष्य आपण घडवू या दिशेने आपण जातो. मग ती घडवण्याची संधी कुठून मिळते? तर ती उपचय स्थानांमध्ये मिळते, कारण उपचय स्थानं ही आपली मुख्यतः बुद्धी होऊ शकणारी कर्मस्थानं आहेत. 3, 6, 10, 11. तृतीय स्थान तुमचं परिश्रमाचं. परिश्रमाने घटना बदलते की नाही? षष्ठ स्थान तुमचं शत्रू रोग याच आहे. जर तुम्ही स्वतःची हेल्थ मेंटेन केली, विरोधकांना योग्य पद्धतीने प्रतिक्रिया केला, तुमचं भविष्य बदलणार आहे की नाही? दशम स्थान आहे तुमचं कर्मस्थान, तुमचं डोमेन व्यवसायाचं, नोकरीचं. तिथून तुम्ही तुमचं भविष्य बदलवू शकता का? आणि 11वं स्थान हे लाभ, इच्छापूर्ती, स्वप्नपूर्ती. ते स्थान सुद्धा आपल्याला भविष्य बदलण्यासाठी उपयुक्त आहे. आणि म्हणून उपचय स्थानं ही पत्रिकेतील अत्यंत महत्वाची स्थानं असतात. हा अभ्यास जसं तुम्ही एक एक व्हिडिओ बघत जाल तसं तुम्हाला कळेल. आणि अजून एक सांगते, जर तुम्ही ते व्हिडिओ बघत असताना त्या व्हिडिओच्या खाली युट्यूबवर तिथेच प्रश्न विचारलेत, तर मी पुन्हा लाईव्ह येऊन जसं आज तुम्हाला शिकवते तसे त्या प्रश्नांची पण उत्तरं देईल. पण आपल्याकडे काय सिस्टीम आहे बघा, की आपण काय करतो, व्हिडिओ पाहून घेतो, पुस्तक पाहून घेतो, अभ्यास करून घेतो, पण युट्यूबवर कमेंट करत नाही. तुम्हाला असं जर वाटत असेल की या शास्त्राने पुढे जावं, शास्त्राचा प्रचार प्रसार व्हावा, मी शिकले इतरांनी शिकावं, तर तुम्ही युट्यूबला जास्तीत जास्त कमेंट करा. युट्यूब ही एक खूप मोठी पॉवर आहे. या पॉवरवर आज आपण 15,500 विद्यार्थ्यांना शिकवतोय. दोन्ही चॅनल मिळून माझ्या जवळपास 8,06,000 सबस्क्रायबर आहेत. ही पॉवर युट्यूबची आहे. पण इथे होतं काय ना, की तुम्ही दुर्लक्ष करता. म्हणजे तुम्ही तिथे कमेंट न करता मला पर्सनली व्हॉट्सअपवर करता. नका करू. तुम्ही युट्यूबवर कमेंट करा, म्हणजे त्यातून शास्त्राचा प्रचार होईल, शास्त्राचा प्रसार होईल. आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुम्ही ती मला गुरुदक्षिणा द्याल. मग आता जे व्हिडिओ टाकलेले आहेत ते पण तिथं पण कमेंटला हे आहे का ऍक्सेस? हो आहे. ते सुद्धा कनेक्टेड युट्यूबशीच आहे, कारण युट्यूबचं व्यासपीठच असं आहे की जे आपण छानपैकी वापरू शकतो. आपण सगळीकडे आहोत, फेसबुकला आहोत, इन्स्टाला आहोत, पण युट्यूबचं जे व्यासपीठ आपल्याला सिस्टमॅटिक वापरायला मिळतं अभ्यासाच्या दृष्टीने, ते इतर मिळत नाही तेवढे. ठीक आहे, नक्की. फेसबुकही आपण खूप नोट्ससाठी यूज भेटतो त्याचा, पण त्याचीही मर्यादा आहे. तर युट्यूबवर तुम्ही जेवढं जास्त कमेंट कराल, म्हणजे असं ठरवून घ्यायचं, आजची मॅडमला द्यायची गुरुदक्षिणा 3 वेळा कमेंट करणं. ठीक आहे, सगळ्यांचं प्रॉमिस? येस येस. येस, चालेल. आचरेकर सर बोला. नमस्कार मॅम, मला विचारायचं होतं, आपली पुस्तकं जी आहेत ती यायला किती दिवस लागतात? साधारण 5-6 दिवस लागतात. कधी कधी एखाद दिवस जास्तीचाही लागतो. कारण बघा, आपलं मुख्य ऑफिस आहे जळगावला. महाराष्ट्रातलं एक छोटस गाव आहे, तिथे बसून आपण ही कामं करतोय. इथे आमच्याकडे पुण्या मुंबई सारख्या फॅसिलिटी नसतात. किराणा घ्यायला आम्हाला स्वतः जावं लागतं, भाजी घ्यायला जावं लागतं. पोस्टाच्या सर्व्हिसही तेवढ्या अपडेटेड नाहीये, टेक्निकल पर्सनही तेवढे क्वालिटी मिळत नाही. तर त्या जळगावमध्ये बसून आपण हे काम करतोय. 2-4 दिवस मागे पुढे झालं तर तुम्ही समजून घ्यायचं. पराग सर बोला. अनम्यूट करा तुम्ही स्वतःला. मॅडम नमस्कार. नमस्कार. मॅडम, मी मागच्याच महिन्यात 7 बुक्स मागवले तुमचे. व्हेरी गुड. अभ्यास सुरू केला होता आणि त्या मॅडम सोबत बोलणं झालं होतं माझं. पण मला ते युजर आयडी आणि पासवर्ड काही अजून मिळाला नाही. आणि मी मंगळवारपर्यंत. बरं. आता गुगल फॉर्म भरला ना तुम्ही? हो भरलाय मॅडम. हा, मग मंगळवारपर्यंत मिळेल. हो, कारण बेसिक पासून सुरू करायचंय मला. होय. मी सकाळी मेसेज तोच टाकला होता की जर तुम्हाला सगळ्यांना युजर आयडी मिळाल्यावर पाहिजे असेल मीटिंग, तर आपण मंगळवारी घेणार होतो. ओके. आणि अजून एक होतं मॅडम छोटंसं.
आता ऍक्च्युली मी कसं इंजिनिअरिंग प्रोफेशन मध्ये आहे आणि स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो मी. तर याचा बेनिफिट तिकडे होतो का आपल्याला मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट वगैरे करताना हे करत म्हणजे याचाही प्रचंड लाभ होतो, प्रचंड होतो. हा कारण मी तुमचं हे वाचलंय काही पुस्तक म्हणजे अभ्यास सुरू केला त्यात माझ्या लक्षात आलं माझी पत्रिका पण मी पाहिली. अष्टमेश पंचमा ते पंचमाची दृष्टी 11व्या स्थानावर आहे आणि या पद्धतीने 11वा माझा गुरु पण होता मागच्या वेळेस. तर मागच्या एक शेअर वर्षात खूप चांगलं झालं. मार्केटसाठी 2, 5, 8, 11 राहू हम्म. आणि शुक्र हे महत्वाचे आहेत. हो हो महादशा अंतर्दशाचा सपोर्ट असला पाहिजे आणि जसजसा तुमचा अभ्यास पुढे जाईल तुम्ही ते ओळखू शकाल. हो शेअर हो मार्केटमध्ये आपल्याकडे संशोधन सुरू आहे की पहिला प्रश्न, शेअर मार्केटमध्ये नफा होण्याची शक्यता आहे का? काही हम्म. पत्रिका अशा असतात की ज्यांनी शेअर मार्केटच्या रस्त्यानेही जाऊ नये, ते गड्ड्यातच जातील. त्यांना बरोबर आपण तशा सूचना देतो. काहींना ते लाभदायक असतं. बरोबर लाभदायक ज्यांना आहे त्यांचं सुद्धा आपण एक असं बघतो की आताचे जे गोचर आहे, गोचरनुसार कोणत्या कंपन्या वर जातील आणि कोणत्या कंपन्या खाली येतील. हा सेक्टरचं हा, रोटेशन वर. कोणत्या प्रोडक्ट्सच्या कंपन्या वर जातील एवढे बेसिक तुम्हाला कळलं की तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे कमवू शकता. बरोबर मॅडम तर बरोबर. निवांत राहा, पण ज्यांच्या भाग्यात आहे त्यांना मिळेल. तर आपण हे बघतो की तुमच्या पत्रिकेला ते सूट होतं का. ठीक हो आहे. ठीक आहे मॅडम थँक्यू. मानसी देशपांडे बोला, अनम्यूट करा स्वतःला. मानसी अनम्यूट नाही झालीस बेटा. आवाज नाही येत आहे. अनम्यूट करायला लागेल. सौरभ देशपांडे सर बोला. नमस्कार मॅडम, मी सौरभ देशपांडे वापी गुजरातहून बोलतोय. मी स्वतः केमिकलचा बिझनेस आहे माझा. तर बऱ्याच ठिकाणी असं असतं ना की शिक्षण एक आणि व्यवसाय दुसरा असं असतं. तर ज्योतिषामध्ये पण तसं होतं का की आपण ज्योतिषाचं शिक्षण घेतलं तर त्याचा व्यवसायात फायदा होतोच, म्हणजे ज्योतिष सांगण्यामध्ये फायदा होतोच का नाही, असं आहे का? सी, इथे पुन्हा हा विषय आहे की तुमच्या पत्रिकेत तसे योग आहेत. आपण असं म्हणतो की ज्योतिषी स्वतः बनता येत नाही, ईश्वर तुम्हाला निवड करतो तेव्हा तुम्ही ज्योतिषी बनतात. बरोबर आहे. तर तुमच्या पत्रिकेत तसे योग आहेत का? त्याच्यानंतर योग असल्यावर सुद्धा आपण असं म्हणतो भविष्य स्वतः घडवता येतं, डेस्टिनी मॅनेजमेंट. मग तुम्ही त्यासाठी त्या पद्धतीने परिश्रम करता आहात का? सिस्टमॅटिक अभ्यास करता आहात का? बघा, तुमचा अभ्यास झाला, सगळे हाती पुस्तकं वाचून घेतली, त्याचं पाठांतर करून घेतलं की काम नाही केलं तर तुम्हाला प्रतिसाद मिळेल का? नाही मिळणार ना. बरोबर नाही मिळेल. अभ्यास तुम्हाला करावा लागेल, विश्लेषण तुम्हाला करावं लागेल. बरोबर आहे. थँक्यू. ओके, एक मिनिट हा, मला थोडं सेटिंग बदलावं लागेल असं दिसतंय मध्ये मध्ये. तर तुम्हाला मिळेल यश, फक्त अभ्यास करा, नीट करा. आणि एक लक्षात घ्या की आपण लहानपणापासून ऐकत आलोय, शिक्षण कधीही वाया जात नाही. हे शिक्षण आहे, शास्त्राचं आहे, आपल्या अकल्ट सायन्सचं आहे, आपल्या ऋषीमुनींनी निर्माण केलेल्या शास्त्राचं आहे. ते कधीही वाया जाणार नाही. ते आज ना उद्या तुम्हाला उपयुक्तच ठरेल. बरोबर. श्रीकांत सर, अनम्यूट करा तुम्ही स्वतःला. हॅलो मॅडम. बोला. नमस्कार ताई. मला विचारत होतं ते 50 व्हिडिओ जे आहेत ना तुम्ही म्हणतात ते व्हॉट्सअपला येतील का? नाही, कारण तुम्ही दिले ते मला ते व्हॉट्सअपला लॉग इन नाही झालं येणार. नाही. व्हॉट्सअपची ती जुनी पद्धत आपण बंद केली.
आता हा कसं आहे ना, तुम्हाला एक पासवर्ड देण्यात येईल. तुमचा मेल आयडी आणि तो पासवर्ड टाकला की तुम्हाला पहिला व्हिडिओ बघायला मिळेल. तो तुम्ही बघितला, त्याचा अभ्यास झाला की तिथे टिक करता येईल की हो हा अभ्यास झाला. मग तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघायला मिळेल. त्याचा अभ्यास झाल्यावर मला तुम्हाला आलाय पण तो लॉग इन होईल. हम्म आलाय पासवर्ड, तो तुम्ही म्हणता ना ईमेल आयडी पासवर्ड, पण बरोबर तो लॉग बरोबर इन होईना ते. होईल. त्याच्यासाठी लॉग इन कसं करायचं मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकला होता, तो तुम्ही पाहिलात का सगळ्यांनी? नाही, व्हिडिओ नाही आला ते या व्हॉट्सअप. आलेला आहे, मी परत टाकते ग्रुपमध्ये. त्याची कशी नाही, एकदा सिस्टीम तुम्ही समजून घेतली की खूप सोपं आहे. तुम्ही तिथे लॉग इन करायचं, त्याच्यानंतर तुम्हाला पहिले फक्त एकच व्हिडिओ बघायला मिळेल. तो व्हिडिओ बघून अभ्यास झाला की दुसरा मिळेल, दुसरा बघून झाला की तिसरा लगेचच मिळून जाईल. थांबायची गरज नाही. नाहीये. जसजसा एक एक व्हिडिओ होत जाईल तसा आमच्याकडे रेकॉर्ड पोहोचत जाईल की कोणत्या विद्यार्थ्याने या विषयाचा अभ्यास केला आणि कोणी नाही केला. मग हो बरोबर. ज्यांनी अभ्यास केलेला असेल त्यांना आम्ही परीक्षेला बसण्याची संधी देऊ. ही सगळी ॲटो यंत्रणा आपल्या टेक्निकल टीमने उभी केलेली आहे. चांगली आहे. तर ते तुम्हाला त्या पद्धतीने मिळेल. तुम्हाला आमच्याकडनं वाट पाहायची गरज नाही. पण तुमच्या ग्रुपमध्ये जे रोजचे व्हिडिओ येतील ते राशी भविष्याचे येतील, इतर ग्रह गोचरचे येतील, विविध घटनांचे येतील, ज्योतिषाच्या अभ्यासाचे इतर जनरल नॉलेज ज्याला आपण म्हणतो ते व्हिडिओ हो तुम्हाला ग्रुपमध्ये येतील. आणि अभ्यासाचे व्हिडिओ तुम्हाला त्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. चालेल. आणि आपलं ते ज्योतिश्री ऍप आलं का? आणि मला अजून प्ले स्टोअरवर नाही तिसरी ऍपवर टीम काम करते, 7 लोक काम करत आहेत. ते खूप कॉम्प्लिकेटेड आहे. त्याच्यात आपण खूप ऍडव्हान्स पद्धतीने काम करणार आहोत. अजून आलं नाही ते, कमिंग सून. काही गोष्टींना पर्याय नसतो. हा, राहुल सर बोला. अनम्यूट करा स्वतःला. नमस्कार मॅडम. मला फक्त एक रिक्वेस्ट करायची होती आपल्याला, की आपल्या अभ्यासक्रमासाठी जे आवश्यक यूट्यूब चॅनल किंवा हे आहेत, कारण मी तुमचं एक यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलंय आणि एका फेसबुक चॅनलला मी हे आहे, पण मला आणखीन अभ्यासक्रमासाठी जर दुसरे कुठले असतील तर ते एकदा सांगितलं तर बरं होईल असं. नाही, मराठी चॅनल केलं असेल ना तुम्ही? मराठी चॅनलवर तुम्हाला पूर्ण अभ्यासक्रम मिळतो. आणि आता तुम्ही वेबसाईटवर जसं जॉईन व्हाल तसं एक एक येईल तुम्हाला तिथे. म्हणजे बेसिक, त्याच्यानंतर अष्टक वर्ग, वास्तू, हे सगळे विषय मी तिथे घेण्याच्या विचारात आहेच. जे जे पद्धती. अर्चना बोल. मला असं विचारायचंय की आता ह्या कोर्ससाठी 7 पुस्तकं आहेत, तर अजून पुढे जो कोर्स आहे विशारद वगैरे, मग त्यासाठी वेगवेगळी पुस्तकं आहेत का? नाही नाही नाही, एक लक्षात घ्या. आता ही एकदा तुम्ही 7 पुस्तकं घेतली की अलंकार पर्यंत नवीन पुस्तकाची गरज नाही. अच्छा. अलंकार परीक्षेच्या वेळी काय होतं, तुम्हाला प्रबंध वगैरे लिहावे लागतात, तेव्हा मग आपल्या संस्थेचे अजून 5-6 पुस्तकं आहेत ती घेता येतात. आणि तेव्हा तुम्ही ती स्वतःच घेतात, कारण की पुस्तकं खूप छान आहे. माझा जन्म याच राशीत का झाला, रनिंग पुस्तक आहे. 8-8, 10-10 आवृत्त्या निघाल्या. खूप वेगवेगळे आहेत, पण ते तुम्हाला अलंकार नंतर घेतले तर चालतात. किंवा तुम्ही स्वतःच घेतात, तोपर्यंत तुमच्या लक्षात येतं की शास्त्र किती खोल आहे. हो हो हो. आणि मला असं विचारायचं की अभ्यास करताना काही अडचणी आल्या, काही प्रश्न आले, तर ते कुठे विचारायचे आम्ही? युट्यूबला कमेंट सेक्शन मध्ये विचारायचे. अच्छा. हो हो. दुसरं मी एक काम करते, तुमच्या ग्रुपवर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक गुगल फॉर्म देऊन ठेवते. ओके. हा मला हा. रात्री 2 वाजता प्रॉब्लेम आला अभ्यास करताना, तर त्या गुगल फॉर्मवर तुम्ही तो प्रश्न लिहून ठेवा. त्या फॉर्मवर 100 प्रश्न झाले की मी लाईव्ह येऊन तुम्हाला मार्गदर्शन करेल. आणि कधी कधी काय होतं ना, आता तुमची हे लिमिटेड विद्यार्थी आहे, जेव्हा आपले सगळे विद्यार्थी असतात तेव्हा झूम उपयुक्त ठरत नाही, कारण झूम मध्ये संख्या खूप मर्यादित असते. मग आपण युट्यूब लाईव्ह येतो, तिथे सुद्धा याच पद्धतीने तुमच्या प्रश्नाची उत्तरं देता येतात. तिथे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता, कारण की जेव्हा खूप विद्यार्थी असतात तेव्हा ती सिस्टीम सुद्धा आपल्याला स्वीकारावी लागते.
फक्त तेव्हा वेळेवर हजर राहणं आणि तिथे बरं प्रश्न विचारणं महत्वाचं. आणि बरोबर. गुगल फॉर्म मी देऊन ठेवते तुम्हाला, मंगळवारपर्यंत तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते. केव्हाही कोणत्याही वेळी प्रश्न पडला की लगेच फॉर्मवर तुमचं नाव टाकायचं, मोबाईल नंबर टाकायचा आणि प्रश्न विचारून ठेवायचा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईल. चालेल. अजून कुणाचं काही राहिलंय की हे माझ्याकडे आलेले प्रश्न विचारून घेऊ? गव्हर्नमेंट जॉबची किती चान्सेस आहेत? अच्छा, प्राची मृणालिनी यांनी प्रश्न विचारलाय, आहे का ती? जे उपस्थित असतात त्यांचेच प्रश्न आपण घेतो, अगदी युट्यूबवर सुद्धा. अच्छा, कोर्स सुरू कसा करायचा, त्याचे टप्पे आणि अभ्यासाचं स्वरूप आचरेकर सरांनी विचारलंय, पण त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे, बरोबर. त्याच्यानंतर लीना राणी भोसले यांनी विचारलंय, जॉब कधी आणि कुठे मिळणार हे कसं बघायचं. व्हेरी गुड. आहे का? जॉबसाठी आपली पत्रिका उत्तम मार्गदर्शन आपल्याला करत असते. त्यासाठी जॉब साठी, पर्टिक्युलर जॉबसाठी 6ष्ठ स्थान असतं आणि व्यवसायासाठी 7म स्थान असतं. मग जॉब कधी मिळणार असा जेव्हा आपल्याला जातक प्रश्न विचारतो, तर आपण हे बघतो की त्याला तो जॉब करणार आहे की व्यवसाय करणार आहे, त्याची पत्रिका कोणती आहे. मग त्याच्यानंतर 6, 10 आणि 11 ही जी स्थानं असतात ती त्याच्या करिअरची दिशा आपल्याला दाखवतात. कोणत्या सेक्टरमध्ये त्याने प्रयत्न करावं हे दाखवतं, केव्हा जॉब मिळेल हे कळतं. त्यासाठी आपल्याकडे महादशा, अंतर्दशा, प्रत्यंतर दशा असतात आणि गोचर असतं. गोचरचं महत्व सगळ्यात जास्त यासाठी आहे की घटनेचा कालावधी जर आपल्याला ओळखून घ्यायचा असेल, म्हणजे जॉब लागेल का, हो किंवा नाही, केव्हा लागेल, तर हा कालावधी शोधण्यासाठी आपल्याकडे गोचर आणि महादशा हे 2 टूल आहेत. तिथून आपण ते बघू शकतो. तर जसजसा तुमचा अभ्यास वाढेल तुमच्या ते लक्षात येईल. मग जॉब कोणत्या सेक्टरमध्ये बघावा, त्याच्या पत्रिकेला मानवणारं सेक्टर कोणतं आहे हे सुद्धा आपण बघू शकतो. म्हणजे कधी कधी काय होतं ना, विशेषतः स्पर्धा परीक्षा वगैरे मध्ये हजारो लाखो विद्यार्थी अभ्यास करत असतात आणि बोटावर मोजण्यासारख्या व्यक्तींना जॉब मिळतो. तुमच्यात क्वालिफिकेशन आहे पण तुम्हाला जॉब लागण्याची संधी असेल तर तिथे तुमचा वेळ वाया घालवा, बरोबर आहे. नाही तर तुमचं शिक्षणाचा वेळ जातो, पैसा जातो, वर्षानुवर्ष जातात आणि मग लक्षात येतात की हे सेक्टर आपल्यासाठी नाही. विशेषतः स्पर्धा परीक्षांमध्ये सगळ्यात जास्त घडतंय आज. मग अशा वेळी जर आपण सुरुवातीलाच पाहिलं, आता स्पर्धा परीक्षेत यशासाठी मंगळ आणि रवी हे 2 ग्रह खूप महत्वाचे असतात. ते कोणत्या स्थानाशी संबंधित आहे, कोणता योग करताय, तुमच्या राशी स्वामीशी त्यांचा योग कसा आहे, महादशेचा सपोर्ट मिळतोय का, गोचरचा सपोर्ट मिळतोय का, एवढे प्रश्न आपण क्रमबद्ध पद्धतीने विचारलं तर आपल्या लक्षात येतं की हो, या पत्रिकेने त्या कारणासाठी वेळ द्यावा किंवा देऊ नये. मग आजच जर तुम्ही दिशा बदलली तर तुमचा होणारा फायदा हा खूप मोठा असतो. आणि आपण काय म्हणतो की ज्योतिष हे मार्गदर्शक शास्त्र आहे. आता मार्गदर्शक शास्त्र म्हणजे काय, की तुम्ही रस्त्याने जाणार आहात, एखाद्या ठिकाणी जाणार आहात, तुमच्या पत्रिकेतले आजचे योग कदाचित अपघाताचे आहेत, मग त्या योगामध्ये तुम्ही गाडी किती वेगाने चालवावी ह्याचं नियोजन करणं म्हणजे मार्गदर्शन ज्योतिषाने करणं आणि जातकाने ते अवलंब करणं, बरोबर. मार्गदर्शक शास्त्रातही अनेक गोष्टी आहेत. आता हा एक प्रश्न मला, आपण क्रमानेच जाऊया. परदेशी सेटल होणार की नाही हे कसं बघावं, त्यासाठी 3, 9, 12 ही स्थानं असतात. तृतीय स्थान हे लांबचे प्रवास दाखवतं, 9म स्थान भाग्य दाखवतं आणि व्ययस्थान हे तुमचं परदेशाशी संबंधित दाखवतं. मग परदेशात सेटल होणार का, परदेशाची सेटलमेंट लाभदायक ठरणार का की त्रासदायक ठरणार, या सगळ्या बाबी आपण सूक्ष्मतेने त्या जातकाच्या पत्रिकेत बघू शकतो. त्याच्यानंतर हा प्रश्न असा आहे की जन्मतारीख फिक्स नसेल
म्हणजे 30 किंवा 31 असेल तर खरी ओळखता येऊ शकते का? हो, ओळखता येऊ शकते. त्यासाठी आपल्या शास्त्रांमध्ये 2-3 पद्धती आहे. एक तर प्रश्नकुंडली आपण मांडू शकतो. दुसरं जे पद्धती जी आपल्या संस्थेनेच संशोधित केलेली आहे, ज्योती जोशी पद्धती, तिला कॉपीराईट सुद्धा घेतलेला आहे. त्याच्यात तुमच्याजवळ जन्मतारीख नसेल, जन्मवेळ नसेल, स्थान नसेल, काहीही नसेल, तरी सुद्धा तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल सर्व माहिती मिळवू शकतात. मग इथे आपण हे कन्फर्म करू शकतो की तुमची वेळ योग्य आहे का, तारीख योग्य आहे का. त्याच्या सुद्धा अभ्यासाचे नियम आहे. त्या नियमाने आपण गेलो तर त्याचं संशोधन आपल्याला करता येतं. त्यानंतर प्रश्न आहे ग्रह उच्चीचा आणि नीचीचा होणं म्हणजे काय? तो कोणत्या राशीत उच्चीचा होतो ते पंचांगावरून पाहायचं का? ओके, पंचांगावर प्रत्येक वेळी पाहायला जायचं नाही, तुमचं ते पाठ असलं पाहिजे. कारण खूप जास्त नाही, फक्त 9 ग्रह आहेत. ग्रह उच्चीचा होतो म्हणजे तो प्रबळ होतो, त्याचे परिणाम द्यायला प्रबळ होतो. उच्चीचा आणि शुभ हे 2 शब्द वेगळे आहेत. जसजसा अभ्यास आपण करतो आपल्याला ते कळायला लागतं. एखादा व्यक्ती पॉवरफुल असणं, उच्च पोझिशनला असणं, हा, मग तो शुभ व्यक्ती असू शकतो किंवा एखादा गुंड पण असू शकतो. सैनिकही असू शकतो. सैनिक जेव्हा शुभ असेल, पॉवरफुल असेल, तर तो सकारात्मक. मग हे सैनिक आहे की गुंड आहे हे कसं शोधायचं तेही पत्रिकेत कळतं. आता हा रवी जो ग्रह आहे तो मंगळाच्या, म्हणजे रवीला आपण राजा म्हणतो, तो सेनापतीच्या राशीत उच्चीचा होतो, तूळ राशीत नीचीचा होतो. त्याच्यानंतर रवी नंतर चंद्र वृषभ राशीत उच्चीचा होतो, वृश्चिक राशीत नीचीचा होतो. चंद्रानंतर मंगळ, मंगळ मकर राशीत उच्चीचा होतो आणि कर्क राशीत नीचीचा होतो. बुध ग्रह कन्या राशीत उच्चीचा होतो, ती त्याची स्वतःचीच मूळ त्रिकोण रास आहे. मूळ त्रिकोण रास ही पण खूप पॉवरफुल कन्सेप्ट आहे. आणि मीन राशीत तो नीचीचा होतो. गुरु ग्रह कर्क राशीत उच्चीचा होतो, मकर राशीत नीचीचा होतो. शुक्र मीन राशीत उच्चीचा होतो, कन्येत नीचीचा होतो, कारण शुक्राला कन्याची चिकित्सा मानवत नाही. प्रत्येक याला कारण सुद्धा आहे, ते मी माझ्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये किंवा राशी भविष्यात देत असते. शनी ग्रह तूळ राशीत उच्चीचा होतो आणि मेषेत नीचीचा होतो, कारण शनी हा वृद्ध ग्रह आहे आणि मेष ही मंगळाची अग्रेसिव्ह रास. शनीला मंगळाचा हा अग्रेसिव्हनेस मानवत नाही, तिथे तो नीचीचा होतो. तूळ रास संतुलन करते. शनी न्यायाधीश आहे, न्यायाधीशाला तुळेचं संतुलन मानवतं, म्हणून तो तिथे उच्चीचा होतो. तर हे जसजसं तुम्ही अभ्यास कराल तुमच्या लक्षात येत जाईल. त्यानंतर इथे प्रश्न विचारलेला आहे ढोले सरांनी, आता बहुतेक त्यांनी इथेही विचारलं, प्रथम परीक्षा कोणती, उत्तर मिळालं ना ढोले सर? हो म्हणा. ज्योतिषशास्त्र पुस्तकाचा विषय झालेला आहे. झूम मीटिंग, ओके. तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर आली, इथे तुमचे प्रश्न होते. त्याच्यानंतर कुंडली कशी बघावी त्यासाठीच आपण हा कोर्स सुरू केलेला आहे. प्रश्न विचारलाय प्राजक्ता पुराणिक, आहे बहुतेक, आता मला दिसली होती कुठेतरी. आहे का प्राजक्ता? तर कुंडली बघण्याच्या काही सिस्टीम स्टेप्स आहेत, त्या क्रमबद्ध पद्धतीने आपल्या संस्थेत शिकवल्या जातात. त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला की तुम्हाला ते लक्षात येईल. आता जरा मोरे सर आहे, अमेय मोरे आहे का? त्यांनी प्रश्न वेगळा विचारलेला आहे. ज्योतिष शास्त्राबद्दल माहिती नाही पण शिकण्याची इच्छा खूप आहे. ज्योतिष शास्त्राचा वापर करून हुबेहूब प्रिडिक्शन कसं करतात, कुठलं अचूक विधान करता येतं, लग्न संतती स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगा की कोणत्या क्रमाने बघायचं. याच्यात कसं होतंय ना अमेय मोरे सर, तुमच्या प्रश्नांतून लक्षात येत आहे की तुम्हाला खूप मनापासून शिकायचं आहे.
पण ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शक शास्त्र आहे. आता हुबेहूब प्रिडिक्शन हा जो शब्द येतो त्याच्यात बरेच बारकावे आहे. मी तुम्हाला आजच समजावून सांगते म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. एखादा पेशंट आहे, तो डॉक्टरांकडे गेला, डायबेटीस त्याच्या कॉर्नरला आहे. तर काय काय शक्यता निर्माण होतात? डायबेटीस वाढेल, त्याला हार्ट अटॅक पर्यंत जाऊ शकतो, स्टेन किंवा बायपास करायची वेळ येऊ शकते. तो पेशंट प्रॉपर आहे, बुद्धिमान आहे, त्याला जेव्हा कळेल की त्याची साखर वाढली आहे तर वेळच्या वेळ जेवण, योग्य डाएट तो सुरू करेल आणि लगेच काही प्रॉब्लेम येणार नाही. 2-5 वर्ष आरामात निघून जातील. बरोबर. तिसरी शक्यता निर्माण होते की त्याला लक्षात आलं की त्याचं डायबिटीस वाढलंय, तो दुसऱ्या दिवसापासून योग, प्राणायाम परफेक्ट फॉलो करेल, डाएट परफेक्ट फॉलो करेल आणि हळूहळू त्याची तब्येत कव्हर होऊन जाईल. तिन्ही शक्यता बरोबर आहे. याच्यात विज्ञान चुकीचं आहे का? विज्ञानाने, शास्त्राने किंवा पेथीने त्याला काय सांगितलं? तुझी साखर वाढली आहे. त्याच पद्धतीने आपल्याकडे जातक जेव्हा येतात आपण त्यांना मार्गदर्शन करतो की कोणत्या शक्यता तुमच्या बाबतीत निर्माण झालेल्या आहेत, सकारात्मक आणि नकारात्मक. मग उपाय कशासाठी असतात? जसं इकडे उपाय असतात औषधं, डायट, त्याच पद्धतीने आपल्या शास्त्रातही उपाय असतात की ज्याच्यातून आपण डेव्हलपमेंट करू शकतो. भाग्य बदलता येत नाही, घडवता येतं. तुम्ही जळगावला आपल्या ऑफिसमध्ये आलात तर बाहेर मोठ्या अक्षरात पाटी लिहिलेली आहे की इथे भाग्य बदलून मिळत नाही, घडवून मिळतं. तर ते मार्गदर्शक शास्त्र हे आहे. मग तुम्हाला जेव्हा कळतं, किंवा आता तुम्हाला मी एखादं वास्तुशास्त्राचं उदाहरण देऊ शकते. वास्तूमध्ये विशिष्ट गोष्टी ह्या त्रासदायक असतात, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. विशिष्ट गोष्टी ह्या अति अपायकारक असतात की ज्याच्यामुळे जातकाला मोठं नुकसान होऊ शकतं, अपघात किंवा काहीतरी. त्या वास्तूत गेल्यावर आपल्याला लक्षात येतं. समजा आपण एक 20 वास्तूमध्ये गेलो किंवा 10 वास्तूमध्ये गेलो, तिथे ती घटना होण्याची शक्यता आपल्याला दिसली. मग सगळ्यांच्या बाबतीत ती झालेली असेल का? काहींच्या बाबतीत झालेली असेल, काहींच्या बाबतीत ती भविष्यात घडण्याची शक्यता असते. मग ते भविष्य आपण कुठून पाहणार? तर महादशा, अंतर्दशा, विदिशा आणि गोचर. बरोबर. मग ते सगळ्यांच्या बाबतीत कंपल्सरी घडेल का? तर तसंही नाही. कारण ज्यांनी उपाय करून घेतले, आणि हे शक्यतांचं शास्त्र आहे, ती शक्यता निर्माण झाली आहे, उपाय करून घटना पुढे जाऊ शकते. मग ती घटनेतून वाचण्याची संधी सुद्धा तिथेच असते. म्हणून ज्योतिषशास्त्र हे शक्यतांचं शास्त्र आहे, किंबहुना प्रत्येक शास्त्र हे शक्यतांचंच शास्त्र आहे. आणि जिथे नियमाला अपवाद असतं तिथे नियम सिद्ध होतो. बरोबर. तुमचे 1000 प्रिडिक्शन बरोबर आल्यावर एक प्रिडिक्शन चुकण्याची शक्यता असतेच असते. त्याला कारणं वेगवेगळी असतात. हा, विरोधक काय करतात? तुमचे 999 प्रिडिक्शन कडे दुर्लक्ष करून एक प्रिडिक्शन तुम्हाला रोज आठवण करून देतात जे तुमचं चुकलेलं आहे. ते त्यांचं काम करतात, आपण आपलं काम करायचं. बरोबर आहे. तर या सगळ्या गोष्टी, प्रत्येक शास्त्र अभ्यास करताना शास्त्राची मर्यादा अगोदर अभ्यास करा, शास्त्राचे प्लस पॉइंट शोधा, त्यानुसार अभ्यास करा. कळलं? त्याच्यानंतर माझ्यासाठी नवीन आहे तर ज्यांना काही येत नाही, म्हणजे आपण नावच दिलंय अबकड पासून आपण सुरुवात करणार आहोत. हा प्रश्न विचारलाय साक्षी टेमकर, आता दिसली होती मला. आहेस का? ग्रंथ घ्यावे लागतील का? ग्रंथ घ्यावेच लागतील, त्याशिवाय तुम्हाला पहिली टेस्ट परीक्षा सुद्धा देता येणार नाही. ते सुद्धा आपण अपडेट करून ठेवलेलं आहे. कारण
लक्षात घ्या, आयुष्यात कोणताही अभ्यास करताना शास्त्रीय पद्धतीने व्हायला हवं. ग्रंथ हे अत्यावश्यक आहेत आणि 7 ग्रंथ मिळून त्याची इन मीन किंमत 1800 रुपये आहे. तुम्ही ज्योतिषशास्त्राचा कोणत्याही 1-2 दिवसाची कार्यशाळा सुद्धा करायला गेलात तर याच्यापेक्षा जास्त फी असते. आपण ते सगळं मोफत करतोय. पुस्तकांचा प्रिंटिंगचा खर्च अपरिहार्य आहे, तो करावा लागला संस्थेला म्हणून आपण ते घेतोय. पण ग्रंथ न घेता जर तुम्ही फक्त व्हिडिओने अभ्यास केला तर तुम्हाला असं वाटतं तुमचा अभ्यास होईल? आपल्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी केलं होतं, पण त्यासाठी त्यांनी खूप तारेवरची कसरत केली होती. तेव्हा माझ्याजवळही पर्याय नव्हता, कारण की सुरुवातीला पुस्तकं ग्रंथ छापणं माझ्यासाठीही सोपं नव्हतं आणि जळगावमध्ये तर आमच्यासाठी प्रत्येक काम कठीण असतं. तर ग्रंथ हे अत्यावश्यक आहे. मला वाटतं माझे अगोदरचे गुगल फॉर्मवर आलेले सगळे प्रश्न मी घेतले. कुणाचा काही राहिलाय का? आज मी कमिट केलं होतं तुमच्या सगळ्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिल्या जातील. कमिटमेंट माझी पूर्ण झाली का? हो असेल तर हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. काही प्रश्न राहिलेत का? विचार. मॅडम तुम्ही मगाशी ना जरा सिग्नलचा प्रॉब्लेम झाला. तुम्ही अभ्यास करताना युट्यूब आणि फेसबुक विषयी काहीतरी सांगत होता आणि साऊंड गेला. तर ते काय तुम्ही सांगत होता त्याबद्दल? नाही, ते अगोदर करावं लागत होतं. आता फक्त तुम्ही वेबसाईटवर गेलात तरी तुमचा क्रमबद्ध अभ्यासक्रम होईल. आता आपण सोपं करून ठेवलंय. बरं, दुसरी तुम्ही सांगितले की तुमचा एक व्हिडिओ पाहून झाला की दुसरा व्हिडिओ तुमच्यासाठी ओपन होईल. पण त्याच्यानंतर समजा मागचा काही गोष्टीसाठी रिव्ह्यू करायचा असेल तर पाहता येईल ना आम्हाला? पाहता येईल. म्हणजे आधी पाहिलेला पुन्हा हा, पाहता पुन्हा पाहता येईल. फक्त आम्ही हे पाहतोय की तुम्ही खरंच अभ्यास केलाय का. हा. ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांनाच परीक्षेची संधी, सर्टिफिकेटची संधी, कारण हे सर्टिफिकेट सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की आपलं शास्त्र हे अत्यंत जबाबदारीने वापरायचं शास्त्र आहे, कारण मानवी आयुष्यावर थेट प्रभाव करतं. आणि जसजसं आपण पत्रिका विश्लेषण करतो ना, तसं आपल्या लक्षात येतं की जातक त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचे प्रश्न आपल्याला विचारून निर्णय घेतात. दिवसभर माझं हेच चालू असतं आणि माझ्याकडे भारताबाहेरचे क्लायंट जास्त असल्यामुळे विशेषतः संध्याकाळी, रात्री आणि सकाळी लवकर प्रचंड लोड असतो. तर त्यामुळे त्यावेळी आपल्याला ती उत्तरं आली पाहिजे, यासाठी आपला अभ्यास पक्का पाहिजे. त्याशिवाय संस्थेतर्फे काही वर्कशॉप घेतल्या जातात, त्यांचा सुद्धा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. अजून निलिमा विचार. ज्यांना विचारायचे त्यांनी अनम्यूट करा आणि विचारा. अनम्यूट कर स्वतःला. हॅलो. हा, नमस्कार मॅम. मला विचारायचं होतं की आपण जेव्हा एखाद्याला आपण जातकाला किंवा कोणाला प्रश्नाचं उत्तर देत असतो, तर ज्या पद्धतीने तुम्ही मंत्र साधनेतूनच उपाय सांगतात शक्यतो, तर तसंच आपल्याला पण शिकायला मिळेल ना? होय. उपायांचे अनेक उपायशास्त्र हा खूप मोठा विषय आहे. माझा अनुभव असा आहे की सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे स्वतः दान. मंत्र. मंत्र मंत्र तुम्ही स्वतः म्हणत असतात आणि दान केल्याने तुमच्या आयुष्यातील बरेच प्रश्न कमी होत असतात. आणि काही उपाय जे ग्रंथांमध्ये दिलेले आहेत, दरमहा सुद्धा मी ते देत असते मासिक राशी भविष्यात. नमस्कार. नमस्कार. मॅडम, मी न्यायाधीश पदाची तयारी करतोय जजच्या एक्झामिनेशन साठी. तर पण त्याचे काही योग आपल्याला पत्रिकेत पाहता येतात का असे होय, बळकट? शनिदेव प्रबळ पाहिजेत. न्यायाधीशासाठी शनी हा अत्यंत महत्वाचा ग्रह आहे. त्याच्यानंतर बुध, की जे तुमचं विवेक बुद्धी देतं आणि बोलण्याचं कौशल्य देतं, चर्चा करण्याचं कौशल्य देतं. मंगळ, की ज्यावेळी तुमची एखादी भूमिका आहे ती योग्य पद्धतीने मांडण्याचं सामर्थ्य. मग तो विशिष्ट ग्रह विशिष्ट स्थानांमध्ये आणि विशिष्ट राशीमध्ये असेल तर तो आपल्याला त्या पदासाठी सहकार्य करतं. म्हणजे शिक्षणासाठी आपल्याकडे आता जास्तीत जास्त
जास्त लोक मार्गदर्शन घ्यायला येतात की एखाद्या विद्यार्थ्याने कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा. तिथे आपण हे बघत असतो की कोणता ग्रह कोणत्या व्यवसायासाठी जॉबसाठी उपयुक्त आहे. तर न्यायाधीश पदासाठी जेव्हा विचार करतो आपण तेव्हा 1 नंबर शनी, त्याच्या खालोखाल बुध, मंगळ, सखोल अभ्यास होण्यासाठी गुरु. मग यांच्या विविध स्थानांमध्ये असण्याचे नियम आहेत आणि त्यांचे आपसात होणारे योग. त्याच्यानंतर तुमचा लग्नेश आणि राशी स्वामी हे आपण बघत असतो. त्यानंतर महादशा बघत असतो. त्या काळात जर तुम्हाला योग्य महादशा असेल तर ती संधी तुम्हाला मिळते. कधी कधी असं घडतं की एखादी पत्रिका खूप प्रबळ असते. म्हणजे अशा मी पत्रिका पाहिल्या आहे की एका पत्रिकेत 4 राजयोग, पण त्या माणसाची परिस्थिती अत्यंत वाईट हलाखीची. कारण त्या 4 राजयोग ज्या ग्रहांनी केलेल्या आहे त्या ग्रहांच्या महादशा जोपर्यंत त्याला मिळत नाही तोपर्यंत घटना घडत नाही. मग तुमच्यासाठी न्यायाधीश पदासाठी जे योग पत्रिकेत आहे त्या योगाला अनुसरून महादशा तुम्हाला मिळते का? इथे उपायशास्त्रानं एक वेगळ्या पद्धतीने काम करतं. आपल्याकडे महादशांची क्रमवारी ठरलेली असते. प्रत्येक महादशेत येणाऱ्या अंतर्दशा सुद्धा क्रमबद्ध असतात. अंतर्दशेत येणाऱ्या विदशा सुद्धा त्याच पद्धतीने क्रमबद्ध असतात. मग एखाद वेळी काय होतं ना की एखाद्या पत्रिकेला विशिष्ट ग्रहाचं सपोर्ट कमी मिळतंय, त्याची महादशा नाहीये. मग आपण त्याला हे नाही सांगायचं की तू होऊच शकत नाही. आपण त्याला अंतर्दशेमधून आणि विदेशामधून जर काळ शोधून दिला तो त्या काळाचा उपयोग करून घेऊनही यश गाठू शकतो. सिंपल. कारण की जर तुम्हाला पत्रिकेने दिलेला आहे काळ निर्धारणचे टूल्स तुमच्या हातात दिलेलं आहे, तुम्ही कसं वापर करता हे तिथे महत्वाचे ठरतं. आणि हे तुम्ही हळूहळू टप्प्याटप्प्याने शिकणार आहात. पहिल्याच दिवशी नाही होत. अभ्यास करा, हळूहळू शिकाल. पुस्तकांमध्ये सुद्धा दिलेले आपण न्यायाधीशचे योग, काही वकिलांच्या उज्ज्वल न्यायाधीशांच्या निकम पुस्तकांचे उज्ज्वल निकम विश्लेषणही सरांचं दिले. दिलंय मॅडम तुम्ही ना हम्म हो पुस्तकामध्ये. हो पुस्तकात हो मी वाचलं होतं उज्ज्वल निकम सरांचं दिलंय. त्यांच्या उज्ज्वल निकम सरांच्या विश्लेषण मी मला वाटतं 3-4 वर्षापूर्वी केलेलं आहे आणि हो त्याच्यात मी लिहिलं होतं की ते राजकीय न्यायाधीश. पत्रिका आहे, हो 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 राजकारणात जाण्याची शक्यता आहे, हे वाक्य त्या विश्लेषणात आहे. तेव्हा हो मला आता ध्यानीमनी नव्हतं किंवा कुणाच्याही ते ध्यानीमनी नव्हतं, नाही पण ते आता तेच त्या ते योग आले पत्रिकेत ते आता होतं. ते त्यावेळेस लक्षात आलं मॅडम तुमचं ते वाचत होतो ना हा. हो. तर आणि मग मला तेच उज्ज्वल निकम सरांचं आठवलं की त्यांच्या पत्रिकेत राजकीय योग होते. हा त्याच्यात मॅडम काही आणि आपण हे पण दिलं होतं त्यांना की राजकारणात जाताना काही बाबतीत त्यांना सजग राहावं लागणार आहे. ते सुद्धा त्यात विश्लेषणात दिलेलं आहे. हो, हो. मॅडम आणि गोचर जे असतं हे राशींच्या प्रमाणे पाहिजे की जन्मपत्रिकेत जिथे ते आहेत त्या पद्धतीने बघायचं, कारण त्याच्यात संभ्रम येतो आम्हाला. इथे ना हा खूप मोठा प्रश्न असतो गोचरचा. हो लग्न प्रमाणे, चंद्र राशीप्रमाणे, रवी हो राशीप्रमाणे हे 3 महत्वाचे विषय असतात. आता होतं काय ना की इथे सुद्धा आपल्या ग्रंथांना थोडस संभ्रमित करण्यात आलेलं आहे. तो विषय आताचा नाही पण मी तुम्हाला एक्सप्लेन करते, तुमच्या लक्षात येईल. आपल्या पत्रिकेत महादशा ठरवल्या जातात चंद्र राशीवरून. हो महादशेवरून सगळे काळ निर्धारण होतात. बरोबर. नक्षत्र ठरतं चंद्रावरून. सगळे चंद्रावरूनच. मग असं सगळं असताना तुम्ही लग्न राशीवरून जर एखादा प्रश्न शोधला तर तुम्हाला कितपत बरोबर उत्तर मिळेल? ते चुकीचं आहे असं माझं म्हणणं नाही, पण लग्न राशीवरून 30%, चंद्र राशीवरून 50 ते 60% आणि रवी राशीवरून 10 ते 20%. राशीवरून बघितलं पाहिजे. चंद्र नोटीस राशीवरून केलं. 50 ते 60%, लग्न राशीवरून 30% आणि रवी राशीवरून 10 ते 20%. मग याचं कॉम्बिनेशन करणं आपल्याला हळूहळू प्रॅक्टिस मधून यायला लागतं. जसं आता माझ्या याच्यात कसं आहे मॅडम की माझी मिथुन राहते आणि कर्क लग्न आहे. तर मिथुन राशीत कसं आहे आता गुरु 12वा आहे, म्हणजे माझ्या पत्रिकेप्रमाणे 12वा गुरु येतो आणि राशीप्रमाणे पाहिलं तो 11वा येतो. सॉरी पहिला येतो म्हणजे लग्नात गुरु येतो. तर ते थोडं कन्फ्युज लाभदायक होतं. आहे, लाभदायक आहे. लग्न स्थानातला गुरु आहे
आणि गोचर हे मुख्यतः चंद्र राशीवरून बघावं. क्वचित प्रसंगी लग्न राशीवरून बघायचं असतं, पण मुख्यतः चंद्र राशीवरून. मला सांगा, 7.5 सगळ्यांना माहिती आहे ती कुठे लागते? चंद्र राशीवर. चंद्र राशीवर. हे संभ्रमित होत आहेत लोक लग्न राशीच्या प्रकरणावरून. माझं ठाम मत आहे की चंद्र राशी अधिक महत्वाची. 50 ते 60%, कधी कधी 70%, लग्न राशी 30%. हे मत माझं वैयक्तिक आहे, माझ्या अभ्यासातून आहे, मला आलेल्या अनुभवातून आहे. अनेकांना ते मान्य होत नाही, कारण काही लोक लग्न राशीला महत्व देतात. माझं मत असं आहे, अनुभव असा आहे, आणि त्याची ठाम कारणं माझ्याकडे आहे. मी ग्रंथ जेव्हा अभ्यासली तेव्हा सुद्धा हेच उत्तर आलं. ग्रंथांमध्ये जे विविध योग आहे तिथे चंद्राशी संबंधित येतात. प्रश्न छान आहे. थँक्यू. आणि प्रश्न पडले की माणूस अभ्यास जास्त करतो. पुस्तक वाचले मॅडम मागच्या महिन्यामध्ये, त्यामुळे बरेचसे आता डाऊट हे, यायला आणि लागले ती हळूहळू. इतक्या सोप्या भाषेत लिहिल्या गेली आहे, हो कशी झाली हो मला माहिती नाही. सोपी आणि क्रमबद्ध अभ्यास हे त्या पुस्तकांची वैशिष्ट्य आहे. नाही, त्याच्यामध्ये जसं आता ग्रहांचं तुम्ही दिलंय ना, तर ग्रह हा कुठे कुठे कसा कसा लागू होतो, म्हणजे व्यापारात कुठे, नोकरीत कुठे, हे सगळं अतिशय सोपं आहे, एकाच याच्यात मिळून जातं. बर, ते अप्लाय करायला सोपं होतं मला. छान. मॅडम, ज्योतिषी बनण्यासाठी कोणते कोणते ग्रह महत्वाचे? ज्योतिषी हे अकल्ट सायन्सशी रिलेटेड आहे, त्यामुळे अष्टम स्थान, तुमचे राशी स्वामी हे स्थान महत्वाचे ठरतात. ग्रह हे अकल्ट सायन्स म्हटल्यावर पुन्हा शनिदेवच महत्वाचे ठरतात. ज्योतिषाला उत्तम बोलता आलं पाहिजे, उत्तम विश्लेषण करता आलं पाहिजे, त्यासाठी बुध ग्रह महत्वाचा ठरतो. शुक्र देखील महत्वाचा ठरतो. ज्ञान सखोल पाहिजे, उथळ नको, त्यासाठी गुरु ग्रहाचं महत्व आहे. गुरुचं पण रवी ग्रह हा महत्व. आत्माकारक आहे, त्यामुळे पत्रिका एकंदरीत जेव्हा आपण पाहतो तर आपण पत्रिकेचं मूल्य काढतो की पत्रिका किती प्रबळ आहे. त्याला महादशा कोणती लागू आहे, त्यानुसार त्यांनी कोणता व्यवसाय किंवा कोणतं कार्य या काळात केलं पाहिजे हे बघतो, आणि त्याच्यावरून आपण निष्कर्ष काढतो की ही पत्रिका ज्योतिष होण्यासाठी योग्य आहे का. काही पत्रिका अशा असतात ना की त्यांनी लगेच ज्योतिषी व्हावं. तुम्हाला गंमत सांगते, 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मग जातक असतातच माझ्याकडे भरपूर, तर तसंच एका जातकाचा मला कॉल होता. म्हटलं तुम्ही कशाला IT चं काम करताय, मस्त ज्योतिषशास्त्र अभ्यास करा. अमेरिकेतला जातक बरं का, त्यांनी लिटरली ज्योतिषशास्त्राचा अभ्यास सुरू केला, आणि आता तो त्याच्या जॉबच्या तुलनेत त्या बरोबरीने ज्योतिषशास्त्रातून प्रॉफिट घेतोय. ज्योतिषशास्त्र हे प्रचंड मोठं मार्केट आहे. सगळ्यात जास्त उत्पन्न कुठे असेल ना तर ते ज्योतिषशास्त्रात आहे. जेव्हा मार्केटमध्ये सगळे व्यवसाय कोलॅप्स होतात तेव्हा सुद्धा ज्योतिषशास्त्र प्रगती करतं. कोरोनामध्ये बरोबर. सगळ्यांचे व्यवसाय डबले, ज्योतिषशास्त्राला प्रॉफिट होता. सगळ्यात जास्त टर्नओव्हर असलेलं शास्त्र जर कोणतं असेल तर ते ज्योतिषशास्त्र आहे. फक्त तुम्ही जबाबदारीने करा. खूप मोठं मार्केट आहे, योग्य पद्धतीने करा, योग्य अभ्यास करा, योग्य मार्गदर्शन करा. याच्यासारखा चांगला व्यवसाय दुसरा असू शकत नाही. आणि एक समाधानाची लेवल आपल्याला खूप मोठी मिळते, म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना जॉब सॅटिस्फॅक्शन, ते इतकं मोठं मिळतं. अनेकांना आपल्या छोट्या छोट्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या आयुष्यात बदल झालेला असतो. त्यामुळे ते जॉब सॅटिस्फॅक्शन आपल्याला प्रचंड मिळतं, म्हणजे पैसा मिळतो, प्रतिष्ठा मिळते, समाधान मिळतं. आयुष्यात अजून काय हवं. लोक पाया पडतात आणखी मॅडम. नाही, तो विषय वेगळा, तो विषय अजून वेगळा, तर आपण आता नाही बोलूया. पण एक असतं की ज्यावेळी तुम्ही शिक्षण देता, गुरु असतात, तेव्हा समोरच्याची एक भावना असते की गुरुला नमस्कार करावा, म्हणून ते बरोबर. नमस्कारही करतात. तो विषय नाही, परंतु एक लक्षात घ्या, शास्त्र शुद्ध पद्धतीने अभ्यास करा. आपल्याकडे अनेक लोक अनेक पद्धतीने अभ्यास करतायत आणि शास्त्र शुद्ध पद्धतीने अभ्यास करतायत की ज्यांचं पारंपरिक कार्य होतं. अनेक मंदिराचे पुजारी की ज्यांनी कधी या शास्त्राचा अभ्यास केलेला नव्हता,
आपल्याकडे कोर्सेस सुरू झाल्यावर त्यांनी अभ्यास सुरू केला आणि त्यांच्याकडे लोक येतातच विश्वासाने मार्गदर्शन घ्यायला. ते आज शास्त्रशुद्ध पद्धतीने मार्गदर्शन करू लागले. त्यामुळे एक मोठा फरक त्यांना पडतोय त्यांच्या आयुष्यात, बाकीच्या व्यक्तींच्या आयुष्यात असा मोठा फरक पडतो. ओके, थँक्यू. तुम्ही मॅडम मला अनम्यूट एक करून प्रश्न विचारू विचारायचा होता. शकता. हा, विचारा विचारा. मी आज मला तो लॉग इन क्रेडेन्शियल सगळे मिळाले. मी लॉग इन केलं, पहिला चॅप्टर बघितला, म्हणजे पहिला आपला जे युट्यूब म्हणजे पहिलं हे आहे भाषण ते पाहिलं मी. आणि म्हणजे तेवढ्यातच आपली वेळ झाली या याची बरं. कॉन्फरन्सची. तर मला हे प्रश्न पडला की नंतर मी जो टिक केला तिकडे, मग तो ग्रीन झाला नाही. तर माझं अजून बुक्स आले नाहीये, त्यामुळे झालं नाही का ते? हा, नोट्स पाळणं आवश्यक आहे. ओके ओके ओके. कारण मला मी टिक केलं तिथे, मग मला हे आलं की रेड 1/57 ते आलं, पण ग्रीन नाही झालं. तो मला डाऊट आला म्हणून मी विचारलं. नाही, ते टेक्निकल टीमने मस्त काम केलेलं आहे. ओके ओके, ठीक आहे. मला मॅडम पुस्तकं माझ्याजवळ येतीलच 3 एक प्रश्न दोन. आहेत. हॅलो बोला. मॅडम 3 प्रश्न आहेत माझ्याजवळ. हॅलो, ऐकू येत आहे? बोला बोला बोला. मॅडम मी अनिरुद्ध जोशी बोलतोय. हा, विचारा ना, प्रश्न विचारा. मॅडम पहिला प्रश्न असा की पासवर्ड आणि ID हे व्हॉट्सअपवरती येईल का? तुम्हाला वैयक्तिक व्हॉट्सअपला मेसेज येईल आमच्या संस्थेच्या एका वेगळ्या नंबरवरून. ठीक आहे. आणि दुसरा प्रश्न असा मॅडम की जर जास्त वेळ लागला आम्हाला शिकायला, जसं आपण सांगितलं आता की 1 वर्ष जरी लागलं तरी चालेल, तर याहून जास्त वेळ लागला तर मग काय बाहेर केल्या जाईल किंवा राहू देतील काय? दुसरा प्रश्न आहे. नाही, संस्थेतर्फे पूर्ण प्रयत्न केला जाईल की तुम्ही अपयशी होऊ नये. किंबहुना गेल्या 7 वर्षापासून आपण 15,500 विद्यार्थ्यांना शिकवतोय. संस्थेतर्फे हाच प्रयत्न आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिकावा, कारण माझं स्वप्न आहे प्रत्येक घराघरात ज्योतिषी असावं. ठीक आहे, थँक्यू. आणि तिसरा प्रश्न विचारू मॅडम. तिसरा प्रश्न जास्ती महत्त्वाचा होता. तो असा की हे पुस्तकं जी 7 पुस्तकं आहेत ती मी घेऊन ठेवलेली आहेत आणि त्याच्यामध्ये थ्योरिटिकल नॉलेज सगळं मिळतं, पण प्रॅक्टिकल नॉलेज करता पत्रिका ज्या आहेत नामजद लोकांच्या त्या शेअर केल्या जातील का? तेच मी सांगत होते, थेअरी आणि प्रॅक्टिकल या दोघांचं कॉम्बिनेशन अभ्यासात असतं. तर थेअरिटिकल नॉलेज तुम्हाला तिथे मिळेल. प्रॅक्टिकलसाठी आपण डे टू डे तुमच्या ग्रुपमध्ये सुद्धा आता हळूहळू व्हिडिओ यायला सुरुवात होईल. आणि त्याच्यानंतर जसजसा तुमचा अभ्यास पुढे सरकेल, विशेषतः आपण ते भास्कर नंतर तुम्हाला पत्रिका सोडवायला देतो. अच्छा, ठीक आहे. कारण की पत्रिका प्रॅक्टिकल सोडवा हे सुद्धा आपलं छान उपक्रम आहे. त्याची सिस्टीम अशी आहे की तुम्हाला एक पत्रिका दिल्या जाते, त्या पत्रिकेवर प्रश्न विचारले जातात, तुम्ही ते बरं. सोडवायची, फीड करायची, भरायची. त्याच्यानंतर हां. ती तुम्ही अपलोड केली की त्याची आदर्श उत्तरं तिथेच तुम्हाला नंतर वाचायला मिळतात, तुम्ही पहिले तुमची पत्रिका अपलोड केल्यावर. अच्छा, म्हणजे कॉपी ठीक आहे. करायची संधी आपण ठेवत नाही. मग त्याचा उपयोग असा की तुम्ही स्वतः विश्लेषण करू शकता की आपण किती बरोबर होतो आणि किती चूक होतो. ते बरोबर. प्रत्यक्ष घटनेवर आधारित असतं की ती घटना कशी घडली. आणि अजून आपल्या संस्थेत विविध कार्यक्रम असतात. जसं आपण मागे संशोधन केलं होतं, 250 पत्रिका अरेंज मॅरेजच्या आणि 250 पत्रिका लव्ह मॅरेजच्या घेतल्या होत्या. बरं. त्या पत्रिकांचा स्टॅटिस्टिक अभ्यास करून, विश्लेषण करून, तक्ते बनवून अंक छापले होते. बरोबर. तर त्याच्यात सुद्धा तुम्हाला पुढे सहभाग घेता येतील. एक लक्षात घ्या, तुम्ही जेवढ्या जास्त ऍक्टिव्हिटीमध्ये सहभाग घ्याल तेवढ्या संधी मिळतील. तुम्हाला अच्छा. घरी बोलवायला कोणी येणार नाही. व्हॉट्सअपच्या मेसेजकडे लक्ष ठेवणं हे तुमचं कार्य आहे. तुम्ही जेवढं लक्ष बरोबर. ठेवाल तेवढा तुमचा अभ्यास होईल. युट्यूबवर जास्तीत जास्त कमेंट करणं हे तुमचं कार्य आहे. किंबहुना मी आज हेच सांगितलंय की रोज तुम्ही 3 कमेंट करणं म्हणजे मला गुरुदक्षिणा. बरोबर. तर तशा प्रॉमिस केलंय आम्ही, करा. त्याबद्दल प्रॉमिस आहे तुम्हाला. बरं. आणि मॅडम मला मला एक चौथी प्रश्न आहे, म्हणजे हा, बोल प्राजक्ता. तू हे प्रश्न आता घेतले होते आपण, बोल ना. हो हो, तेच मला ऍक्च्युली विचारायचं होतं. ते प्रवीणसाठीच घ्यायचंय ऍडमिशन. तर मला लॉग इन पासवर्ड मी मयुरी मॅमशी बोलले होते, त्या म्हणल्या की उद्या सोमवारी मिळेल. तर मग उद्या मिळेल का, म्हणजे ग्रुपवर येईल? नाही, मंगळवारपर्यंत मिळेल.
बरं बरं चालेल. आणि लिंक पुस्तकं मध्ये पण मी मिळणार, आपली पर्सनल व्हॉट्सअपला मेसेज येईल, ते उघडा आणि बघा. हो हो पुस्तकाची चालेल. आणि लिंक पुस्तकं पण मॅडम कुठली ऑर्डर करायची म्हणजे प्रवीणसाठी विचारत होते. 7 पुस्तकांचा सेट. बरं बरं करते मी ऑर्डर. हा हो थँक्यू मॅडम. संपले मॅडम सगळ्यांचे राशी प्रश्न? भविष्य हम्म. हॅलो. राशी भविष्य वाचत असताना आपल्या चालू नावावरून रास पकडायची की आपल्या नावरस नावावरून चंद्र पकडायची? राशीवरून, चंद्र राशीवरून. हॅलो. हॅलो. चंद्र राशीवरून राशी भविष्य बघायचं. हॅलो. नाही येतोय आवाज. म्हणजे जन्मरास ना? होय होय. हा पत्रिकेत चंद्र ज्या राशीत असेल त्या राशीवर. मॅडम हॅलो. मॅडम कोर्स चालू केल्यापासून किती दिवसात पुस्तकं मागवणं गरजेचं आहे? पहिल्या दिवशी. ओके ठीक आहे. मॅडम ज्यावेळेस आपण पुस्तकं वगैरे मागवतो तर त्याशिवाय हा कोर्स पूर्ण होत नाही का? तुम्हाला पहिली चाचणी परीक्षा सुद्धा देता येत नाही. आणि एक गोष्ट पुस्तकं लक्षात घ्या, मागवल्याशिवाय? तुम्ही अत्यंत मौल्यवान शास्त्र मोफत आपण दिलेलं आहे. मग तुम्हाला असं वाटतं का की पुस्तक विक्री हा माझा ध्येय असेल? ती गरज आहे तुमच्या अभ्यासाची. आणि माझ्या पहिल्या पुस्तकाच्या जर आतापर्यंत 10 आवृत्त्या आलेल्या आहे, याचा अर्थ ते खूप जोरात चालू आहे, तोही प्रश्न नाही. पण त्याशिवाय तुमचा अभ्यास होऊ शकत नाही. त्यामुळे पुस्तकं अपरिहार्य आहेत. मॅडम काही पुस्तकं असेल तर ती सोडून दुसरी मागवली तर चालतील उरलेली? तुम्ही ज्या शाळेत जाता, कॉलेजमध्ये जाता, तिथली पुस्तकं घेता की आर्ट्स मध्ये जाऊन कॉमर्सची पुस्तकं नाही घेता? मॅडम आपलीच पुस्तकं आहेत काही माझ्याकडे, मागे मग मागवली ती ती. पुन्हा नका घेऊ ना, जी आहे हा ती मग परत घेऊ नका. मग ती सोडून बाकीची मागवली तर होईल ना सगळं? होय होय, तशी सुद्धा तुम्हाला मिळतील. ओके ओके थँक्यू. मॅडम मॅडम हा बोल अभिजित बोला. तर हे नवीन आहे. मी आहे. तर आवाज नाही मला येते तुमचा क्लिअर. आता येतोय? होय होय. ज्योतिषशास्त्राविषयी काही मला जास्त माहिती नाहीये. अभ्यास जास्त करायचा त्यासाठी मी प्रथम ह्याला प्रवेश घेतलाय, तर कसं करावं लागेल पुढचं? आवाज क्लिअर येत नाहीये. प्रथम याला प्रवेश घेतलाय, तुम्ही अभ्यास सुरू करा, हळूहळू पुढचा मार्ग तुम्हाला कळत जाईल. मॅडम एक प्रश्न असता की ज्यावेळेस आपण पत्रिका हातात घेतो तर त्यावेळेस पत्रिकेत सगळ्यात पहिली मला काय वाटतं तुमच्याकडे म्हणजे नेटवर्क्स प्रॉपर नाहीये, त्याच्यामुळे तुमचे आवाज क्लिअर नाही. हॅलो. हा ज्यावेळेस मॅडम आपण पत्रिका हातात घेतो त्यावेळेस सगळ्यात पहिले जातकाच्या पत्रिकेत काय पाहावं? पण शाळेत पहिलीच्या वर्गात पहिल्या दिवशी गेलो आणि 10वीचा अभ्यास विचारतोय. 10वीचा अभ्यास म्हणून नाही, अगोदर म्हणजे अभ्यास मी सुरू करा, त्याची क्रमबद्ध पद्धती, ती पत्रिका कशी सोडवावी ती आपली अबकड भाग 3 मध्ये दिलेला आहे की कोणत्या क्रमाने पत्रिका सोडवायला घ्यायची. कारण की काय आहे, मी तुम्हाला जर सांगितलं आता की मी याज्ञिकी करतो म्हणून मग मला नॉर्मली का होईना ज्ञान आहे, मग पत्रिकेबद्दल तुम्ही नॉर्मली अबकड ज्ञान आहे. भाग 3 जर वाचलात ना, तर त्याच्यात तुम्हाला सगळ्या स्टेप दिलेल्या आहेत. कोणत्या क्रमाने पत्रिका बघायला सुरुवात करावी. मला वाटतं सगळ्यांचे सगळे प्रश्न झालेले. आपण आता शुभम भाऊ मॅडम मॅडम हॅलो हॅलो बोला बोला बोला. आशुतोष बोलतो. हा बोला ना. हा मॅडम मला एवढंच हो. विचारायचं होतं दोन बोला बोला बोला. एक ज्योतिष प्रवीण, ज्योतिष विशारद आणि ज्योतिष भास्कर. तर तुमची जी संस्था आहे ती आपल्या म्हणजे कुठल्या संस्थेशी हे आहे ऑलरेडी टायप केलेलं आहे किंवा कसं आहे? एक तर तुमचे शब्द काढून टाका, कारण तुम्ही संस्थेत जॉईन झालात म्हणजे संस्था आपली झाली. आपली संस्था स्वयंपूर्ण आहे, गावचंच रजिस्ट्रेशन आहे. ओके ज्योती जोशी ज्योतिष इन्स्टिट्यूट LLP म्हणून संस्था आपली
LLP कंपनी सुद्धा झालेली आहे. बर. तर आपली संस्था आहे, रजिस्टर्ड आहेत आणि मोठ्या प्रमाणावर प्रगती करते. अरे वा, बर. कारण की कसं कधी कधी काही युनिव्हर्सिटीज असतात फॉर एक्झाम्पल, त्या जशा हा, महत्वाचं आपलं युनिव्हर्सिटी सोबत सुद्धा टायअप आहे. एशियन इंटरनॅशनल UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी. तिथे आपल्या संस्थेचे विद्यार्थी BA ची परीक्षा, MA ची परीक्षा देत आहेत. BA इन ऍस्ट्रॉलॉजी, MA इन ऍस्ट्रॉलॉजी. व्हेरी गुड. आणि जस्ट एक छोटासा प्रश्न होता की पत्रिकेमध्ये जो कालसर्पयोग आणि गुरुचांडाळ योग जो असतो, त्यासाठी काही ज्योतिषी सांगतात की तुम्ही एक पर्टिक्युलरली नाशिकला जाऊन एक विधी करून यावा. नाही, कसं होतं ना की बघा, हा प्रश्न एक तर आत्ताचा नाही. कालसर्पयोगाचे 144 प्रकार आपण दिलेले आहेत. ते ग्रंथांमध्ये आहे. ती एक विशिष्ट ग्रहस्थिती आहे. काही कालसर्पयोग राजयोग कारक असतात. काही कालसर्पयोग महादशा अंतर्दशा पाहून अर्जंटमध्ये पूजा करणं देखील आवश्यक असतं. तर तो एक वेगळा विषय झाला. तो उपायशास्त्राचा भाग आहे. ते आपण असं सहजासहजी काही नाही उत्तर नाही देऊ शकत. त्यासाठी ती पत्रिका, त्याचे सगळे योग काळ पाहून निर्णय घ्यावा लागतो. त्यासाठी मॅडम तुम्ही हॅलो ताई. हॅलो. कुणाच्या तरी बॅकला ना खूप आवाज सुरू आहे. त्यांनी स्वतःला म्यूट करावा. मॅडम, ग्रंथ मराठीत आहे का हिंदी मधनं? मराठीत आहेत. 2 ग्रंथ हिंदीतही आहेत. तुम्ही सगळे मराठीतले मराठी आहात तर मराठीच घ्या. हो, चालेल चालेल. आणि मॅडम, मिस्टरांची पत्रिका तुम्हाला दाखवायची तर मग काय करायला पाहिजे? कुठल्या त्याची नंबरवर? माझी प्रोसेस आहे. त्याची फी माझी ठरलेली असते. त्या फी तुमच्याकडनं मेसेज आला पत्रिका पाहणे आहे का, तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रोसेस लगेच येते. त्या पद्धतीने फी भरली तुम्ही की 3 ते 4 दिवसात, कधी कधी 6-7 दिवसात माझा कॉल येतो. चालेल चालेल. किती आहे मॅडम? मॅडम, ते तुम्ही जसं म्हणल्या की ज्योतिषी होण्यासाठी कोणते ग्रह कारक असतात, हे एकदा विस्तारितपणे सांगा. काय? जसं तुम्ही आता सांगितलं की एकाने कोणतरी प्रश्न विचारला होता की ज्योतिषी होण्यासाठी कोणते ग्रह कारक पाहिजे किंवा कोणते ग्रह शुभ पाहिजे, त्यासाठी तुम्ही थोडं एकदा 2 मिनिटं का होईना मार्गदर्शन करा ना. ज्योतिषी होण्यासाठी 5, 8, 11 ही स्थानं प्रबळ पाहिजे. 2, 5, 8, 11 त्याला आपण कप म्हणतो. त्याशिवाय शनी बुध हे ग्रह प्रबळ पाहिजे. शनीची चिकाटी पाहिजे. अकल्ट सायन्सचं ज्ञान पाहिजे. तुमचा राशी स्वामी प्रबळ पाहिजे. राशी स्वामी आणि शनी यांच्यात सकारात्मक योग पाहिजे. शनी बुध एकमेकांच्या राशीत किंवा एकमेकांशी कोणतं योग करतायत, द्विद्वादर्शक लाभयोग, नवपंचम योग, याच्यावरून ते ठरत असतं. तुम्हाला जी महादशा सुरू आहे ती 2, 5, 8, 11शी संबंधित आहे का याचा विचार करावा. किंवा महादशा सपोर्टिव्ह नसेल तर अंतर्दशेचा वापर करावा आणि मग ते ठरवता येतं. ठीक आहे. धन्यवाद मॅडम. चालेल. शुभम भाऊ तू करूया. धन्यवाद. मॅडम, एक प्रश्न आहे शुभम माझा. भाऊ. हा, एक बोला. प्रश्न आहे. मॅडम, ज्योतिष विशारद, ज्योतिष प्रवीण आणि ज्योतिष भास्कर यासाठी हे आवाज कट झालेला. मला वाटतं झालेली आहेत प्रश्न. तेच ते प्रश्न नका घेऊ. आणि दुसरं विचारायचं होतं. आवाज कट येतोय. ग्रुपमध्ये लक्ष ठेवा. मेसेजला रिप्लाय द्या. युट्यूबला कमेंट करा. अभ्यास करा. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सगळे यशस्वी तुमच्याकडचे 7 ज्योतिषी होतील. पुस्तक आहे ना? हॅलो, बोला. तुमच्याकडे हे ते ज्योतिष, ज्योतिष भास्कर आणि कोर्सेस होऊन जाईल. एकदा पुस्तकं घेतली का सगळा अभ्यासक्रम त्याच्यातच आहे. किंवा आयुष्यभर तुम्ही अभ्यास केला तरी ही पुस्तकं पुन्हा लागणारच आहे. पुरेशी आहे तेवढी पुस्तकं. त्याच्या पुढे पण कोर्सेस
त्याच्या पुढे पण त्याच्यामध्ये कोर्सेस अलंकार आहेत का आहे, तुमचे? वाचस्पती आहे, ज्योतिषरत्न आहे, ज्योतिषरत्न ऍडव्हान्स आहे, पण तेव्हा पुस्तकं आवश्यक नाही. तर नाहीत का? आवश्यक नाही, कंपल्सरी नाही, तुम्ही स्वतः घ्याल तो ओके विषय ओके वेगळा. ओके ओके चालेल. चालेल, धन्यवाद. शुभम भवतु. उत्तम अभ्यास करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मधल्या गुगल फॉर्मवर प्रश्न विचारा, यशस्वी व्हा. ठीक आहे. थँक्यू मॅडम, थँक्यू थँक्यू. थँक्यू, धन्यवाद.